नक्की नक्की. सो सर्वप्रथम आपला सर्वांचा धन्यवाद की आपण मला ह्या ठिकाणी आपल्यासोबत काही चर्चा करण्याची संधी दिली. ऍक्च्युली मी ह्याला चर्चाच म्हणणार, कारण की हा विषय असा आहे की ह्याचं ज्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहे, सो हा विषय एक काही ठोक ताळ्यात बसण्यासारखा विषय नाही आहे. खूप व्यापक विषय आहे. खूप व्यापक ह्याच्यावर काम सुद्धा सुरू आहे आणि ह्याचे प्रश्नही तेवढंच व्यापक आहे आणि त्या प्रश्न एवढे व्यापक असल्यामुळे त्याचे उत्तरही तेवढंच व्यापक आहे आणि स्टील वी आर वर्किंग टू सॉर्ट आउट. सो मी सुरू करायच्या आधी विचारायला मला आवडेल की कोणती लँग्वेज सगळ्यांसाठी कन्व्हिनियंट आहे. मी 3 लँग्वेजेस बोलू शकतो, इंग्लिश, मराठी आणि हिंदी. सो विच लँग्वेज विल बी कम्फर्टेबल? पार्टिसिपंटनी सांगावं प्लीज. म्हणूनच मी सुरुवात अशी केली की आपण चर्चा करणार. मराठी. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. कारण की हे लेक्चर नाही आहे, ही चर्चा आहे. सो मी जेवढं बोलेल त्याच्या ऍटलिस्ट 30 ते 40% आपल्याकडून बोलणं सुद्धा अपेक्षित आहे. तेव्हाच आपण एकमेकांकडून काही शिकू शकू. कारण मी पण आपल्याकडूनच काहीतरी शिकणार आहे, कारण आपण सेन्स फील्डशी रिलेटेड लोक आहात. आणि माझा परिचय सांगायचं झालं तर मी डॉक्टर स्वप्नील सोनवणे. बेसिकली आय एम बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे, माणसांचा डॉक्टर आहे. सो मी इथं प्रॅक्टिस करतो अमरावतीला. माझं आयुर्वेदिक कन्सल्टिंग आहे, पंचकर्मा युनिट आहे. सो बाय प्रोफेशन आय एम एन डॉक्टर आणि सोबत मी असोसिएटेड आहे वाईल्ड लाईफशी. मागील 14-15 वर्षापासून मी वाईल्ड लाईफशी असोसिएटेड आहे आणि बेसिकली ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट हा एक माझ्या कामाचा विषय आहे. म्हणजे मानव वन्यजीव संघर्ष हा एक माझ्या कामाचा विषय आहे. दुसरा, मी अस्वलींवर काम करतो. सो आपण अमरावती मधलेच आहात. सो अमरावतीमध्ये बेसिकली फक्त जो ईस्ट मेळघाटचा खालचा पट्टा आहे, म्हणजे अंजनगाव, दहिगाव, रेची वगैरे हा जो एरिया आहे, सो ह्या भागामध्ये अस्वलींचा वावर आहे. याच्या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्यामध्ये जास्त अस्वलींचा वावर नाही आहे. सो मी बेसिकली अस्वलींवर सुद्धा काम करतो. थ्रू आउट द स्टेट मी काम करतो, महाराष्ट्र स्टेटमध्ये. आणि IUCN बियर स्पेशालिस्ट ग्रुप जो आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, हा एक टॉपमोस्ट अथॉरिटी आहे, इंटरनॅशनल अथॉरिटी आहे, जी सगळ्या स्पीशीजचं स्टेटस डिसाईड करते. त्याचा मी महाराष्ट्र स्टेट रिप्रेझेंट करतो IUCN मध्ये. आणि तिसरं, मी जे आपल्या वाईल्ड लाईफचे रेस्क्यू टीम्स आहे, आपण ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल की जेव्हा एखादा शहरालगत किंवा दुसऱ्या भागामध्ये जेव्हा एखादा वन्यजीवाचा प्रॉब्लेम होतो, एखादा बिबट शहरात घुसला आहे किंवा काही विहिरीत पडला आहे आणि अशा वेळेस मग त्याला जे रेस्क्यू केल्या जाते, सो वन विभागाची जी चमू किंवा जी टीम ह्या वाईल्ड लाईफला रेस्क्यू करते, सो त्या टीम्सला ट्रेनिंग मी देतो. सो बेसिकली RRU युनिट्स म्हणतो आपण त्याला, रॅपिड रिस्पॉन्स युनिट्स जे आहे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या. सो बेसिकली हो मॅडम, क्लिअर आहे. ह्याला फुल स्क्रीन करता येईल? हो, तुम्ही फुल स्क्रीन केलं? नाही, आम्ही केलंय जेवढं करता येते तेवढं. ओके. नाही, नेक्स्ट म्हटलं की नाही, फुल स्क्रीन नाही आहे. ह्याला फुल स्क्रीन व्ह्यू मध्ये करा खाली. दॅट्स ओके. ठीक आहे सर. आपण नेक्स्ट म्हटलं की माझी कॉम्प्युटर ऑपरेटर नेक्स्ट स्लाइड्स रन करेल. शुअर. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. सो बेसिकली RRU युनिट्स जे आहे ह्यांचं ट्रेनिंग माझ्याकडे असते आणि मी नॉट ओनली इन महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्र राज्यामधल्या ऑलमोस्ट सगळ्या टेरिटोरियल सर्कल्स जे आहे, म्हणजे असं समजा की संपूर्ण वन विभाग, राईट फ्रॉम विदर्भ टू वेस्टर्न घाट्स, म्हणजे सातारा, सांगली, इकडच्या सुद्धा ज्या रेस्क्यू टीम्स आहेत, ह्या रेस्क्यू टीम्स पण माझ्याकडे ट्रेनिंगला आहेत. त्याच्या महाराष्ट्र व्यतिरिक्त मी गुजरातमध्ये सुद्धा गुजरात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या टीम्सला ट्रेनिंग देतो आणि शॉर्टली आय विल बी स्टार्टिंग विथ पंजाब ऑल्सो. सो पंजाब फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे त्यांच्या पण रेस्क्यू टीम्सचं मी ट्रेनिंग लवकरच सुरू करणार आहे. सो हा एक ब्रीफमध्ये परिचय आहे. सो बेसिकली आज जो विषय आपण आज चर्चा करणार आहे तो आहे ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. दुसरा एक थोडासा टेक्निकल एक प्रॉब्लेम आपल्यासमोर आधी ठेवतोय की आय एम नॉट व्हेरी गुड विथ मराठी मी बोलू शकतो, पण टायपिंग आणि हे मला मराठी जमत नाही. सो माझं जे प्रेझेंटेशन आहे हे इंग्लिशमध्ये आहे, बट मी त्याला मराठीमध्येच कम्युनिकेट करणार. ठीक आहे, पण मला सिन्स मराठी टायपिंग जमत नसल्यामुळे प्रेझेंटेशन इज इन इंग्लिश ओनली. सो टुडेज अवर सब्जेक्ट इज ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, अ रिव्ह्यू. म्हणजे मानव वन्यजीव संघर्ष
त्याच्यावरच आपण चर्चा करणार आहे. नेक्स्ट. सो सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की व्हॉट इज बेसिकली ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट किंवा मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट. सो आपल्याला काय वाटतंय की कशाला आपण मानव वन्यजीव संघर्ष म्हणू शकतो? आपल्या मते काय आहे मानव वन्यजीव संघर्ष? ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा बेसिकली आपण सध्या लॉकडाऊन पासून ऑलमोस्ट 8 प्लॅटफॉर्म्स आहेत जे आपण ऑनलाईनसाठी यूज करतो. आणि सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा एकच प्रॉब्लेम आहे की स्पीकर तर बोलतो, स्पीकर दिसतो सुद्धा सगळ्यांना, पण ऐकणारे दिसत नाहीत आणि ऐकू पण येत नाहीत. सो स्पीकरला हे कळायला पाहिजे की ऐकणारे आहेत की नाही आहे. म्हणून त्याच्यामुळे जर कोणी बोलू शकलं तर इट विल बी गुड. प्रशिक्षणार्थींनी रिस्पॉन्स द्यायचा आहे. संजय जेवले सर, तुषार मेश्राम सर. हॅलो. कोण द्यायचा सर? हॅलो. हा, येतोय तुमचा आवाज, बोला ना. काय आहे तुमच्या मते मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे काय? वन्यजीव मानव संघर्ष म्हणजे आपण त्यांच्या एरियात त्यांना क्षेत्र कमी पडून ते आपल्या कल्टिवेशन किंवा रहिवासी एरियात येणे किंवा आपण त्याच्या क्षेत्रात गेल्यामुळे जो संघर्ष तयार होत त्यालाच आपण मानव वन्यजीव संघर्ष म्हणतो. Okay, very good. So, a situation which arises when a wild animal or human comes directly in front of each other. आता हे आवश्यक नाही आहे की कॉन्फ्लिक्ट जो आहे हा आयदर जंगलामध्येच व्हायला पाहिजे किंवा शेतांमध्येच व्हायला पाहिजे. हा संघर्ष जो आहे हा कुठेही होऊ शकतो. सो कोणतीही अशी सिच्युएशन ज्याच्यामध्ये वन्य प्राणी आणि मानव किंवा माणूस हे एकमेकांसमोर उभे राहतात, ठीक आहे. Either it may be along the forest, outside the forest, which gives rise to the conflict. So कोणतीही अशी सिच्युएशन ज्याच्यामध्ये आयदर मनुष्य प्राण्यासमोर आहे किंवा प्राणी मनुष्यासमोर उभा राहतो, ही जी सिच्युएशन आहे, दिस मे लीड टू ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. नेक्स्ट. किती प्रकारचे मानव वन्यजीव संघर्ष असू शकतात, कोणकोणत्या कॅटेगरीज आपण करू शकतो? सो सगळ्यात पहिले आहे अटॅक ऑफ वाईल्ड ॲनिमल्स ऑन ह्युमन्स. जेव्हा एखादा वन्य प्राणी जंगलाच्या बाहेर येऊन माणसावर हल्ला करतो, सो त्याला आपण मानव वन्यजीव संघर्ष म्हणू शकतो, ठीक आहे. दुसरं, अटॅक ऑफ ह्युमन्स ऑन वाईल्ड लाईफ किंवा वाईल्ड ॲनिमल्स. जेव्हा एखादा वन्य प्राणी जंगलाच्या बाहेर निघतो आणि गावामध्ये येतो, शेतांमध्ये येतो आणि माणूस त्या प्राण्यावर हल्ला करतो. आयदर प्राणी माणसावर हल्ला करो किंवा माणूस प्राण्यावर हल्ला करो, इन बोथ कंडिशन ह्याला आपण मानव वन्यजीव संघर्षच म्हणणार. आणि महत्वाचा जो विषय आपल्याशी निगडित आहे तो आहे क्रॉप रेडिंग, म्हणजेच पशु काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, म्हणजे जे ॲनिमल्स आपल्या शेतांमध्ये येऊन पीक नुकसान. सो पीक नुकसानीचे जे केसेस आहे किंवा वन्य प्राणी जे आपल्या शेतांमध्ये येऊन पिकांची नासधूस करतात, सो दॅट इज कॉल्ड क्रॉप रेडिंग. सो क्रॉप रेडिंग जो आहे हा सध्या सगळ्यात किचकट, सगळ्यात व्यापक प्रश्न ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट मधला आहे, ज्याच्यावर आपण वन विभागातर्फे खूप प्रयत्न करतो आहे याचं सोल्युशन काढण्याचा, पण हा विषयाची व्यापकता खूप जास्त आहे. आणि तिसरा आहे ऍक्सिडेंटल डेथ ऑफ वाईल्ड ॲनिमल्स इन रोड ऍक्सिडेंट. ठीक आहे. रोड ऍक्सिडेंट ज्याच्यामध्ये वन्य प्राणी दगावतो किंवा इंजोर्ड होतो, हे सुद्धा मानव वन्यजीव संघर्षाचाच प्रकार आहे. कारण ह्याच्यामध्ये सुद्धा मानव, मग तो भलेही कोणत्या व्हेकल वर आहे, पण मानव आणि वन्य प्राणी हे एकमेकांसमोर उभे राहत आहेत आणि त्याच्यामध्ये कोणाला तरी इंजुरी नक्की होते. जे एकतर वन्य प्राण्याला इंजुरी होते, नाही तर माणसाला तरी इंजुरी होते. सो त्याच्यामुळे जे वन्य प्राण्यांमुळे होणारे रोड ऍक्सिडेंट्स आहे त्यांना सुद्धा आपण ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट केसेसमध्येच घेतो. ठीक आहे. सो बेसिकली हे 4 प्रकार आहे आणि ह्याच्यापैकी आपल्या विषयाशी निगडित जो कारण आपण कृषी विभागाशी रिलेटेड आहात सगळे, सो आपल्याशी जो रिलेटेड आहे दॅट इज क्रॉप रेडिंग, म्हणजे पीक नुकसान. सो आपण त्या विषयावर जरा जास्त व्यापक चर्चा करूया. नेक्स्ट.
नेक्स्ट प्लीज. सो हे जे मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना असतात तो ह्या कशामुळे उत्पन्न होतात, कोणकोणत्या सिच्युएशन्स आहे किंवा कोणकोणत्या कारणांमुळे मानव वन्यजीव संघर्ष उत्पन्न होतो. सो सगळ्यात पहिला जसं आपण आधी सांगितलं की मॅन एंटरिंग द हॅबिटॅट ऑफ वाईल्ड ॲनिमल. जेव्हा एखादा मनुष्य वन्यजीवांच्या अधिवासात एंटर करतो किंवा शिरतो आणि तिथे जर वन्य प्राणी आणि माणूस एकमेकांसमोर उभं राहतो आणि दॅट इज लिडिंग टू द कॉन्फ्लिक्ट, सो दॅट इज ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. किंवा दुसरं की जिथे एखादा वन्य प्राणी त्याचा अधिवास सोडून मानवी अधिवासात एंटर करतोय. ठीक आहे. सो दॅट इज ऑल्सो लिडिंग टू ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. आणि जो एरिया कॉमन आहे म्हणजे अगदी जंगलाला लागून जो भाग आहे, सो त्या भागामध्ये जर कॉन्फ्लिक्ट होत असेल तर दॅट इज ऑल्सो ए टाईप ऑफ कॉन्फ्लिक्ट जिथे दोघे जण को एक्झिस्ट करतात, म्हणजे ह्युमन प्रेझेन्स पण आहे आणि वाईल्ड लाईफ प्रेझेन्स सुद्धा आहे. सो अशा कंडिशनमध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट होतं. सो ह्याच्यामध्ये सगळ्यात मला एक सांगा की जे एन्क्रोचमेंट आहे, सपोज एखाद्याचं शेत जे आहे हे अगदी जंगलाला लागून आहे आणि त्याच्या शेती भागाच्या पुढे जर तो एन्क्रोचमेंट करतोय आणि तिथे जर एखादी मानव वन्यजीव संघर्षाची घटना घडली, सो त्याच्यासाठी कोण जबाबदार राहणार, एन्क्रोचमेंट करणारा की वन विभाग? सर वन विभाग. ओके, का बरं? त्यांनी तर एन्क्रोचमेंट केलं आहे ना, एन्क्रोचमेंट केला आहे. सो बेसिकली हा मुद्दा मी माझ्यासाठी आपल्याला क्लिअर करतोय की कॉम्पेन्सेशनचे जे केसेस येतात, कारण आमच्यासमोर बरेचदा कॉम्पेन्सेशनचे केसेस येतात. सो जर एखादा व्यक्ती हेतू परस्पर म्हणजे विथ सम इलिगल इंटेन्शन जंगलामध्ये एंटर करतोय आणि तिथे जर त्याच्यावर हल्ला होतो एखाद्या वन्य प्राण्याकडून आणि जर त्याचा मृत्यू होतो, सो इन दॅट कंडिशन कॉम्पेन्सेशन मध्ये प्रॉब्लेम येतो. कारण की सगळ्यात पहिले त्यांनी वन विभागाची रीतसर परवानगी घेतली नाही, त्याची एंट्रीच जंगलामध्ये इलिगली आहे. सो तिथे जर एखादी घटना घडली, सो त्याच्यामध्ये वन विभाग किंवा वन्य प्राणी जबाबदार नाही आहे, तो मनुष्य जबाबदार आहे, कारण त्यांनी इलिगली त्या ठिकाणी एंट्री केली आहे. सो हा एक विषय जस्ट असू द्या, आपल्याला हा विषयावर चर्चा नाही करायची आहे, पण एक आपल्या माहितीत असू द्या की जर एखाद्या आपण जंगलामध्ये एंटर करतोय विदाऊट परमिशन आणि त्या ठिकाणी जर एखादी अशी घटना घडते, सो त्या कारणासाठी वन विभागाला आपल्याला रीतसर जबाबदार धरता येत नाही. ठीक आहे, नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. हा, ग्रुप ॲट हाय रिस्क फॉर कॉन्फ्लिक्ट. कोणकोणते असे ग्रुप्स आहे किंवा कोणकोणते अशा कॅटेगरीज आहे की ज्यांच्या सोबत मानव वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता जास्त आहे? सो ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जो कॅटेगरी येते दॅट इज फॉरेस्ट स्टाफ. कारण की वन विभागचे जे कर्मचारी आहे किंवा वन विभागामध्ये काम करणारे जे लोक आहे, हे ह्यांचं कार्यक्षेत्रच वन विभाग आहे किंवा वनक्षेत्र आहे. सो त्यांना तर जंगलामध्ये काम करणंच आहे. सो सिन्स ते जंगलामध्ये काम करत आहे आणि त्याच ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर सुद्धा आहे, सो त्याच्यामुळे ह्या लोकांना, वन विभाग कर्मचाऱ्यांना सगळ्यात जास्त शक्यता असते ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट किंवा त्यांच्या वन्यजीवांसोबत संघर्ष उद्भवण्याची. दुसरी जी कॅटेगरी आहे, फार्मर वर्किंग इन फार्म्स विथ वाईल्ड लाईफ ऍक्टिव्हिटीज इन अँड अलॉंग द फॉरेस्ट एरिया. जसं आपण सुरुवात पण केली की ज्या लोकांचे शेतं अगदी जंगलाला लागून आहे किंवा काही केसेसमध्ये जंगलांपासून दूर असलेल्या वनक्षेत्रामध्ये सुद्धा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सो त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोन कॅटेगरीमध्ये ह्याला डिवाइड करावं लागेल की एक की ज्यांची शेती जी आहे ती जंगलाला लागून आहे किंवा ज्यांचे शेती भलेही जंगलाला लागून नाही आहे पण त्यांच्या शेती क्षेत्रामध्ये वन्यजीवांचा वावर आहे. सो ह्या दोन्ही कंडिशनमध्ये तो जो शेतकरी आहे किंवा त्या शेतामध्ये काम करणारे जे लोक आहे ते हाय रिस्कवर आहे मानव वन्यजीव संघर्षाच्या. तिसरी कॅटेगरी आहे वाईल्ड लाईफ रिसर्चर्स किंवा जे वाईल्ड लाईफवर काम करतात, जसं आमच्यासारखे लोक. जेव्हा आम्ही एखाद्या रिसर्च प्रोजेक्टसाठी एखाद्या जंगलामध्ये सपोज असोलीनवर अभ्यास करतोय किंवा
बिबट्यांवर अभ्यास करतो आहे. सो सिन्स आम्हाला जेव्हा त्यांचा काही रेकॉर्ड घ्यायचा आहे, आम्हाला त्यांचं काही ऑब्झर्वेशन्स करायचे आहे, सो आम्हाला जंगलामध्ये जाणं गरजेचं आहे. आणि सिन्स वी आर एंटरिंग इन द फॉरेस्ट, सो त्याच्यामुळे खूप जास्त शक्यता आहे की आम्ही सुद्धा मानव किंवा रिसर्चर्स जे आहे हे सुद्धा मानव वन्यजीव संघर्षास बळी पडू शकतात. मॅडम स्क्रीन शेअरिंग स्टॉप झालाय. सो त्याच्यामुळे ह्या ज्या कॅटेगरीज आहे ह्या सगळ्या लोकांना आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप जास्त सावध राहणं, आणि दुसरं ज्या वन्य प्राण्यांशी आपण डील करतो आहे त्या वन्य प्राण्यांबद्दल आपल्याला माहिती जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. सपोज एखाद्या क्षेत्रामध्ये बिबट्याचा वावर आहे, सो बिबट्या काय असतो, बिबट्या कोणत्या कंडिशनमध्ये कसा रिॲक्ट करतो, बिबट्याची बिहेवियर काय आहे, बिबट्याचं इकॉलॉजी काय आहे, बिबट्याच्या सवयी कशा असतात, बिबट्या काय खातो, बिबट्या कसा राहतो, ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे काम आपली संस्था ऑलरेडी करते आहे. आपल्याला सांगायला मला आनंद होतो की सध्या रिसेंटली आम्ही पोहरा मालखेड फॉरेस्ट रेंज जी आहे, सो राईट फ्रॉम म्हणजे इकडं अमरावतीपासून तर चांदूर रेल्वे हा जो मधला भाग आहे, ह्या भागामध्ये 12 गावं आम्ही सिलेक्ट करून इथे आम्ही ऑलरेडी ह्या विषयावर काम करणं सुरू केलेलं आहे. आता रिसेंटली 3-4 दिवसाआधी आम्ही मांजरखेड आणि वासलापूर इथे सर्वेस केलेले आहे. उद्या आणि परवा पण आमची टीम फील्डवर राहणार आहे. सो इथे सुद्धा आम्ही पहिले फील्ड सर्वे करतो, कारण कोणत्याही ठिकाणी जेव्हा एखाद्या प्राण्याचा वावर असतो, भले ते शेत असो किंवा शहराला किंवा गावाला लगत असो, सो काही ना काही फॅक्टर्स असतात जे त्या प्राण्याला त्या ठिकाणी अट्रॅक्ट करतात. सो कारण की कोणताही वन्य प्राणी मुद्दामून शहरी भागाच्या आसपास येण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला अट्रॅक्ट करणारे काही फॅक्टर असतात, काही कारणं असतात ज्याच्यामुळे तो आकृष्ट होतो त्या क्षेत्राकडे, आणि ते कारणं आपल्याला शोधणं खूप महत्त्वाचं असते. सो आता हा जो आपण काम ह्या गावांमध्ये 12 गावांमध्ये सुरू केलेला आहे, सो त्याच्यामध्ये फर्स्ट फेजमध्ये आम्ही पहिले सगळ्या गावांचा किंवा गावालगत जे जंगल आहे त्याचा सर्व्हे करून आम्ही हे आयडेंटिफाय करणार आहे की त्या ठिकाणी वन्य प्राण्यांना त्या गावाकडे आकृष्ट करणारे कारण काय आहे. आणि हे कारणांचे एकदा पूर्ण व्यवस्थित आमचं स्ट्रॅटेजी तयार झाल्यानंतर मग आम्ही विलेज अवेअरनेस म्हणजे गावकऱ्यांचं ह्या विषयावर प्रबोधन सुद्धा सुरू करणार आहे. सो ह्या एरियाशी जर कोणी रिलेटेड असेल तर प्लीज माझ्याशी संपर्क करा पर्सनली, म्हणजे तुमची मदत आम्हाला नक्की ह्या प्रोजेक्टमध्ये होऊ शकेल. गावांची लिस्ट पण आहे, जर कोणी ह्या भागाशी रिलेटेड असेल तर मी त्या गावांची लिस्ट आपल्याला देऊ शकतो, 12 गावांची. सो ह्या गावापैकी जर आपण कोणत्याही गावाशी कनेक्टेड असाल तर तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकता. सो जसं आपण दुसऱ्या पॉईंटवर होतो की ज्या शेतकऱ्यांची शेती जंगलालगत किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये किंवा शेतालगत वन्यजीवांचा वावर आहे, हे सुद्धा ॲट हाय रिस्क आहे. तिसरं वाईल्ड लाईफ रिसर्चर्स जे वाईल्ड लाईफवर रिसर्च करतात, दे आर ऑन हाय रिस्क. तिसरं पीपल कलेक्टिंग मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट किंवा फायरवूड. मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट म्हणजे तेंदूपत्ता किंवा डिंक किंवा महुआ, ठीक आहे, मोहा. सो हे किंवा मग जळतण ज्याला म्हणतो आपण, लाकडं जे जाळायसाठी जे जंगलामधून कलेक्ट केल्या जातात, सो हे कलेक्ट करण्यासाठी पण जे लोक जंगलांमध्ये एंटर करतात ते सुद्धा हाय रिस्कवर आहे, किंवा ह्या लोकांसोबत पण मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 5वा जो आहे, पीपल एंटरिंग फॉरेस्ट एरियाज फॉर इलिगल पर्पज. हा जसं आपण मगाशी पण पॉईंट डिस्कस केला होता जो एन्क्रोचमेंटचा आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे इलिगल ग्रेझिंग सुद्धा, ग्रेझिंगला चराई जी आहे, ठीक आहे, विदाऊट परमिशन जी चराई केल्या जाते जंगलांमध्ये, सो चराईसाठी असो किंवा कोणत्याही इलिगल कामासाठी, शिकारीसाठी असो, सो ह्या प्रकारच्या कोणत्याही इलिगल कामासाठी जर आपण जंगलामध्ये कोणताही व्यक्ती एंटर करतोय आणि त्याच्यावर जर सगळ्यात पहिले तर त्याच्यावर संघर्षाची घटना किंवा वन्यजीवांचा त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि दुसरं, इन केस जर हल्ला झाला तरी सिन्स तो इलिगली जंगलामध्ये एंटर झालेला आहे, सो कॉम्पन्सेशन केसमध्ये त्याच्यासाठी नक्कीच प्रॉब्लेम उभा राहील. नेक्स्ट स्लाइड. सो सिन्स आपण
कृषी विभागाशी रिलेटेड आहात, सो आपल्यासाठी जे महत्वाचं मानव वन्यजीव संघर्षामधल्या ज्या 2 कॅटेगरीज आहे त्या आहे अटॅक ऑफ वाईल्ड ॲनिमल्स ऑन फार्मर वर्किंग इन ॲग्रिकल्चर फील्ड. सो एखादा शेतकरी जर त्याच्या शेतामध्ये काम करतो आहे आणि त्याच्या शेतामध्ये जर त्याच्यावर एखाद्या वन्य प्राण्याचा हल्ला होतो, सो ते आपल्यासाठी एक मॅटर ऑफ कन्सर्न आहे आणि त्यावर आपल्याला आज चर्चा करायची आहे. किंवा दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो क्रॉप रेडिंग किंवा पीक नुकसानी. ठीक आहे. क्रॉप रेडिंग जो आहे, क्रॉप रेडिंग इज अ मेजर फॉर्म ऑफ ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट दॅट ओनली अफेक्ट्स लाईव्हलीहूड ऑफ फार्मर्स. ज्याच्यामुळे नुसतंच शेतकऱ्यांची जी उत्पन्न आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्नावर सुद्धा ह्या क्रॉप रेडिंगचा परिणाम पडतो आणि त्याचप्रमाणे वन्यजीव बचाव किंवा कन्झर्वेशन जे आहे, हे जे एफर्ट्स आहेत, जसं आता पोहरा मार्केटचंच आपण उदाहरण परत घेऊया की पोहरा मार्केट फॉरेस्ट रेंज जे आहे ह्याच्यामध्ये लेपर्ड्स किंवा बिबट्यांची खूप जास्त चांगली संख्या आहे, चांगली डेन्सिटी आहे. ठीक आहे. पण त्या बिबट्यांमुळे जर आजूबाजूच्या लोकांना किंवा आजूबाजूच्या गावकऱ्यांना जर त्रास होत असेल तर ते जे शेतकरी आहे, ते जे गावकरी आहे, ते जंगलामध्ये जे लेपर्ड कन्झर्वेशनसाठी एफर्ट्स घेतल्या जात आहेत, सो त्याच्यामध्ये ते पूर्ण मनाने किंवा पाहिजे तसं कॉन्ट्रीब्यूट करू शकणार नाही, कारण सिन्स दे आर फेसिंग द प्रॉब्लेम्स विथ द लेपर्ड्स. ठीक आहे. किंवा जर पोहरा मार्केटमधून निघणारे जे रोही आहे, हरणं आहे, डुकरं आहे, हे जर त्यांच्या शेतांमध्ये जाऊन नुकसान करत असतील, सो ते लोक दे वोंट बी इंटरेस्टेड इन द कन्झर्वेशन. सो म्हणून क्रॉप रेडिंग जो आहे हा दोघांसाठी नुकसान करणारा आहे. वन्यजीवांसाठी पण नुकसानकारक आहे, कारण की त्यांच्या कन्झर्वेशनमध्ये ह्याच्यामुळे प्रॉब्लेम उभा राहतोय. आणि दुसरं शेतकऱ्यांना तर डेफिनेटली डायरेक्ट त्याचा इम्पॅक्ट आहेच, कारण की शेतीचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर त्याचा परिणाम पडतो. आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की शेतकरी जो आहे हा आज संपूर्णपणे त्याच्या शेतीतून निघणाऱ्या उत्पन्नावरच त्याच्या दैनंदिन आवश्यक गरजांसाठी डिपेंडेंट आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो मग आता हे जे पहिला पॉइंट आपला होता की एखाद्याच्या शेतामध्ये येऊन एखाद्या वन्य प्राण्याकडून हल्ला होऊन जर तिथे काही आपल्याला प्रॉब्लेम उभा होत असेल तर हे शेतामध्ये येऊन वन्य प्राण्यांचे जे हल्ले होतात हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो. सो अवॉइडिंग अटॅक बाय वाईल्ड ॲनिमल्स इन ॲग्रिकल्चर फील्ड. सो ह्याच्यासाठी आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे. माझी अशी अपेक्षा आहे की हे पॉइंट्स जे आपण इथे आज डिस्कस करतोय किंवा जे चर्चा करतोय हे जे पॉइंट्स आहे हे तुमच्या थ्रू शेतकऱ्यांपर्यंत जर पर्क्युलेट होऊ शकले, सो हे जे आपण आज चर्चा करतोय किंवा जे काही आपण सेशन आज कंडक्ट करतोय, सो ह्या कंडक्टिंग सेशनचा तरच आपल्याला फायदा होऊ शकेल जर हे जे सगळे पॉइंट्स आहे किंवा जो मेसेज आज तुम्ही इथून घेऊन जाणार आहे, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत असाल त्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत जर आपण हा मेसेज पोहोचू शकलो तर आपल्याला हे जे आपण एफर्ट्स घेतोय याचा आपल्याला फायदा मिळेल. सो शेतांमध्ये जे हल्ले होतात तर बेसिकली ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किंवा शेतालगत वन्य प्राण्यांचा वावर आहे, सो त्यांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण थोडंसं ब्रीफमध्ये चर्चा करूया. So first point is to avoid attack by wild animals. We should be cautious while entering the farm area. So प्रत्येक वेळेस जेव्हा आपण आपल्या शेतांमध्ये जातो आणि आपल्याला माहित आहे की आपल्या शेतांमध्ये किंवा आपल्या शेतालगत वन्यजीवांचा वावर आहे, सो प्रत्येक वेळेस आपण शेतामध्ये जात असताना वी शुड बी व्हेरी कॉशियस. आपण खूप काळजी किंवा कॉशियसला म्हणजे अलर्ट राहून आपण शेतांमध्ये जायला पाहिजे, गफलतीत नाही जायला पाहिजे. ठीक आहे. कारण आपल्याला माहित आहे की माझ्या शेतामध्ये किंवा माझ्या शेतालगत जंगल आहे आणि त्या जंगलांमध्ये बिबट्याचा वावर आहे, सो माझ्या शेतामध्ये बिबट असू शकतो. सो त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस शेतात जाताना माझ्या डोक्यात हा विचार असायलाच पाहिजे. भलेही तो मला वर्षातून एखाद्या वेळेस दिसला असेल, पण बाकीचे 364 364 डेज भले मला तो एक दिवस दिसला, पण 364 डेज आय शुड बी कीपिंग दिस इन माय माइंड की माझ्या शेतांमध्ये बिबट्याचा वावर असू शकतो. सो प्रत्येक वेळेस शेतामध्ये जाताना मला ही गोष्ट माझ्या डोक्यामध्ये असायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मी अलर्ट असायला पाहिजे, जागरूक यू कॅन से इट की जागृत असायला पाहिजे. ठीक आहे. सो कॉशियस असायला पाहिजे. दुसरा पॉइंट, वी शुड अवॉइड मुव्हिंग इन द फार्म एरियाज ड्युरिंग डॉन अँड डस्क. कारण जेवढे प्रॉब्लेमॅटिक ॲनिमल्स आहे ज्याचा आपल्याला धोका आहे किंवा मानवी जीवनाला धोका आहे, ठीक आहे,
बेसिकली आपण पाहिलं की ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जे रिलेटेड टू ॲग्रिकल्चर फील्ड आहे ह्याच्या 2 कॅटेगरीज आपण केल्या. एक ज्याच्यामध्ये मानवी जीवितास धोका आहे आणि दुसरा कॅटेगरी क्रॉप रेडिंग जे आहे ज्याच्यामध्ये पीक नुकसानी होते. ठीक आहे. सो ह्या दोन्ही घटना आपण आज चर्चा करणार आहे. मानवी जीवितास धोका आणि पीक नुकसानी जे होते. आता ह्याच्यापैकी जे पीक नुकसान आहे ते तर ठीक आहे, दॅट कॅन बी कॉम्पन्सेटेड. पण जे मानवी जीव आहे किंवा माणसाचा जीव जो आहे हा अतिशय जास्त मोलाचा आहे. कितीही कॉम्पन्सेशन गव्हर्नमेंटनी दिलं तरी कोणत्याही एका व्यक्तीच्या जीवाचं कॉम्पन्सेशन कोणतीही रक्कम करू शकत नाही. परत एक क्वेश्चन आपल्यासाठी आहे की आपल्याला माहित आहे का की एखाद्या वन्य प्राण्यामुळे जर एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर वन विभाग किती कॉम्पन्सेशन देते? नाही सर. ओके. हे माहित असणं आपल्याला गरजेचं आहे कारण त्याचे 2 कारण आहे. एक तर पहिलं कारण हे आहे की संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त कॉम्पन्सेशन देणारं राज्य महाराष्ट्र आहे. मी तुम्हाला सेकंड जो आहे म्हणजे महाराष्ट्रानंतर जो दुसरा स्टेट आहे त्याची मी तुम्हाला अमाऊंट सांगतो. ठीक आहे. सेकंड जो स्टेट आहे दॅट इज यूपी गव्हर्नमेंट जे आहे ते 6 लाख कॉम्पन्सेशन देते. जर एखाद्या व्यक्तीचा वन्यजीवामुळे जर मृत्यू झाला सो त्याला गव्हर्नमेंट 6 लाख कॉम्पन्सेशन देते. आता ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की महाराष्ट्र स्टेट किती देत असेल. मी म्हणतोय की सेकंड नंबरचा स्टेट 6 लाख देते. सो फर्स्ट नंबरचा स्टेट इज महाराष्ट्र. सो महाराष्ट्र किती देत असेल? 10 लाख 10 लाख 10 लाख. अजून गेस? महाराष्ट्र गव्हर्नमेंट इज पेइंग 15 लाख रुपीज. 15 लाख रुपये महाराष्ट्र गव्हर्नमेंट देते जर एखाद्या वन्य जीवामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ठीक आहे. सो दिस इज द हायेस्ट कॉम्पन्सेशन पेइंग स्टेट महाराष्ट्र स्टेट जे आहे सगळ्यात जास्त कॉम्पन्सेशन देते. पण तरीही मी म्हणतोय की 15 लाख रुपये सुद्धा कोणत्या एका व्यक्ती सपोज तो एक त्या कुटुंब प्रमुख असेल आणि त्या घरातला तो एकमेव कमवणारा व्यक्ती जर असेल तरीही माझ्या मते आपण पण ह्या मताशी सहमत असाल की 15 लाख त्या व्यक्तीचा जीवाचा मोल असू शकत नाही. ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर त्याच्या कारण की जनरली आपण जर बघतो की आपल्याला एक कॉमन अप्रोच काय असतो त्या शेतकऱ्याचा किंवा त्या गावकऱ्यांचा की जर तिथे बिबट्याचा वावर आहे किंवा अस्वलीचा वावर आहे सो वन विभागाने ती अस्वल पकडून न्यावी किंवा वन विभागाने ती बिबट पकडून न्यावा. पण आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की ज्या भागामध्ये बिबट्याचा किंवा अस्वलीचा वावर असतो स्पेसिफिकली आपण बिबट्याबद्दल बोलूया कारण मला नाही वाटत की आपल्यापैकी कोणाच्या क्षेत्रात अस्वलींचा वावर असेल. आहे आपल्यापैकी कोणाच्या क्षेत्रामध्ये अस्वलींचा वावर? हो सर. हो आहे सर. ओके. कोणता एरिया? कोणता? सोनाळा संग्रामपूर. ओके. सोनाळा संग्रामपूर बुलढाणा. दॅट इज द प्राईम एरिया ऑफ स्लॉथ बियर. अच्छा. म्हणजे फक्त महाराष्ट्र आपला अमरावती जिल्ह्याच्या बाहेरचे पण आहेत का पार्टिसिपेंट्स आपल्याकडे? हो सर. ओके. गुड. मला वाटलं अमरावती जिल्हा. मग ते तर बरोबर आहे. सोनाळा संग्रामपूर हे तर म्हणजे अगदी वसालीपर्यंत हा जो पूर्ण आंबा बरवा सेंच्युरी जी आहे मेळघाटचा भाग जो आंबा बरवा किंवा वान हा जो भाग आहे ह्या भागाला लागून आपला भाग येतोय. सो त्या ठिकाणी अस्वलींचा खूप चांगला वावर आहे आणि सोनाळा संग्रामपूर या ठिकाणी नेहमीच अस्वलीच्या काही ना काही घटना होत असतात. सो जर आपल्याला एखाद्या भागामध्ये आपण जर तिथून एखादा ॲनिमल काढला सपोज एखाद्या भागामध्ये एक बिबट्याचा वावर आहे. ठीक आहे. से सपोज की तेवढं 10 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया किंवा 5 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया त्या बिबट्याचं घर आहे आणि त्या भागातनं आपण तो जो तिथला डॉमिनंट मेल आहे त्या बिबट्याला जर आपण तिथून काढून घेतलं तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, उलट प्रॉब्लेम वाढतो. तो का वाढतो? कारण की आपण तिथून जो बिबट काढला आणि त्याला दुसरीकडे नेऊन आपण सोडलं. ठीक आहे. आता ती जी रिकामी झाली जागा. ठीक आहे. सपोज आपण उदाहरण घेऊया की एक शेत आहे आणि त्याच्या अवतीभोवती 4 शेतं आहे. ठीक आहे. आता जो मधलं जे शेत ज्या व्यक्तीचं आहे तो व्यक्ती मरण पावला आणि त्याच्या कोणी वारसदार नाहीये किंवा त्या शेतीकडे पुढे कोणी पाहणारं नाहीये किंवा कोणी ती शेती वाहत नाहीये. तर हळूहळू काय होईल आजूबाजूचे जे 4 शेतीवाले आहेत ते हळूहळू काय करणार थोडं एन्क्रोचमेंट करून ते शेती जी आहे ती कव्हर करून घेणार.
ठीक आहे. सो सेम हॅपन्स विथ द लेपर्ड्स ऑल्सो. सो एखाद्या ठिकाणून जर आपण एखादा बिबट काढून घेतला तर तो बिबट्या जोपर्यंत त्या भागामध्ये आहे तोपर्यंत तो आजूबाजूच्या बिबट्यांना त्या एरियात येऊ देत नाही आणि म्हणून त्या तेवढ्या भागामध्ये तो एकटाच, कारण की लेपर्ड इज अ टेरिटोरियल ॲनिमल. बिबट हा टेरिटोरियलला म्हणजे स्वतःचं क्षेत्र ठेवणारा प्राणी आहे. ठीक आहे. इट इज अ टेरिटोरियल ॲनिमल. सो टेरिटोरियल ॲनिमल काय असल्यामुळे काय असतं की तो स्वतःची जी टेरिटरी आहे तो गार्ड करतो, दुसऱ्याला येऊ देत नाही स्वतःच्या टेरिटरीमध्ये. सो त्याच्यामुळे जो एरिया त्या एका बिबट्याने गार्ड करून ठेवला होता, आजूबाजूच्या बिबट्यांना त्या क्षेत्रामध्ये येऊ देत नव्हता, म्हणून त्या क्षेत्रामध्ये एकच बिबट होता. पण सिन्स आपण त्या बिबट्याला तिथून उचलून काढून दुसरीकडे नेऊन सोडलं, सो त्याच्यामुळे ती टेरिटरी रिकामी झाली. तो ती रिकामी झाल्यानंतर काय होईल की आजूबाजूचे जे 4 कमजोर बिबटे असतील, की जे बिबटे तो मुख्य बिबट्या असल्यामुळे ते बिबटे त्या ठिकाणी येऊ शकत नव्हते त्याच्या टेरिटरीमध्ये, पण आपण तो मुख्य बिबट्या तिथून काढून घेतल्यामुळे आजूबाजूचे 4 कमजोर बिबटे त्या टेरिटरी ऑक्युपाय करून घेतात. सो म्हणजे काय झालं की आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या ऐवजी आपण प्रॉब्लेम अजून जास्त किचकट करून दिला. कारण पहिलं एक की तो जो तिथला डॉमिनंट एक लेपर्ड होता त्याच्याऐवजी तिथं 4 लेपर्ड झाले. दुसरा प्रॉब्लेम की तो जो तिथला डॉमिनंट मेल होता, सो त्याला तो एरिया चांगल्या प्रकारे माहीत होता. कोणत्या भागात जायचं, कुठून शेळी उचलायची, कुठून कोंबडी उचलायची, कुठं कुत्रे असतात, कुठे डुकरं असतात, हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि बिबटा जो आहे हा इट इज अ व्हेरी इंटेलिजंट ॲनिमल. सगळ्या मॅमल्समध्ये सगळ्यात जास्त IQ जे आहे ते बिबट्याचं असतं. ठीक आहे. सो बिबट्या खूप कॉम्प्लिकेटेड डिसिजन सुद्धा घेऊ शकतो. सो बिबट्याला एक्झॅक्टली माहीत असते की कोणत्या शेतामध्ये शेतकरी कधी पाण्यासाठी येतो, किंवा कोणत्या ठिकाणी बकरी कधी उचलायची, किंवा कोणत्या ठिकाणी कोंबड्या कधी बाहेर असतात, हे त्याला परफेक्टली माहीत असतं. आणि तो तिथं जो राहणारा बिबटा आहे त्याला हे सगळं माहीत असतं. पण आपण त्याला तिथून काढून घेतलं आणि जे नवीन आलेले बिबटे आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात. सो त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता जास्त होऊन जाते. म्हणजे तो जो तिथला ज्याला, आता सपोज मी अमरावतीमध्ये राहतो, आता मला अमरावतीत जर कुठे एरियात जायचं असेल तर आय कॅन इझिली गो, कारण मला अमरावती चांगल्या प्रकारे माहीत आहे. कोणत्या रस्त्याने जायचं, कुठं जायचं हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आता सपोज आपण म्हणू की सोनाळा संग्रामपूरकडून कोणी एका व्यक्ती आला इथे अमरावतीमध्ये आणि मी त्याला म्हटलं बाबा ते जवाहर गेटवर अमुक अमुक नावाचं दुकान आहे, तिथं जाऊन हे घेऊन, तर त्याला शोधावं लागेल. कधी तू ह्या रस्त्याने जाऊन पाहिजे, कधी ह्या रस्त्याने, अरे हे चुकला, मग इकडून इकडं. सो हे सिच्युएशन तिथं क्रिएट होते आणि दिस विल अगेन लीड टू मोर केसेस. ठीक आहे. सो ह्याच्यामुळे अल्टिमेटली मानव वन्यजीव किंवा स्पेसिफिकली ह्युमन लेपर्ड कॉन्फ्लिक्टच्या ज्या केसेस आहे, मानव बिबट्याच्या जे संघर्षाच्या केसेस आहे हे वाढतात. म्हणून एखाद्या प्राण्याला उचलणं हा त्याचं सोल्युशन नाही आहे. सो आपल्याला त्याच्यासोबत कोएक्झिस्ट करणं जास्त गरजेचं आहे, किंवा आपण त्याच्यासोबत व्हॉट कोएक्झिस्टन्स इज कॉल्ड, त्याच्यासोबत राहणं आपल्याला शिकलं पाहिजे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सांगायला मला चांगलं वाटतं आणि आपल्याला सुद्धा कल्पना आहे की वन्य प्राणी माणसांसोबत खूप प्रयत्न करतो जुळून घेण्याचा, पण माणूस वन्य प्राण्यांसोबत जुळून घेत नाही. वन्य प्राणी माणसांची खूप बारकाईने ऑब्झर्वेशन करतात. त्यांना माहित आहे माणसं दिवसा शेतामध्ये काम करतात तर ते दिवसा शेतामध्ये येत नाहीत, तर रात्रीचे येतात. ठीक आहे. म्हणजे माणसांच्या ज्या सवयी आहेत त्यानुसार प्राणी चेंज होतो, पण प्राण्यानुसार माणूस चेंज होत नाही. आणि जर प्राण्यानुसार माणूस चेंज झाला नाही तर दिस मे लीड टू कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे. सो आपण काही गोष्टी समजून घेऊया. दुसरा जो होता की डॉन अँड डस्क. आपण डॉन म्हणजे अगदी पहाट आणि डस्क म्हणजे संध्याकाळ. कारण की हे दोन्ही जे मेन प्राणी आहेत ज्याच्यामुळे माणसांच्या जीवितास धोका आहे ते म्हणजे अस्वल आणि बिबट. हे दोन्हीही प्राणी जे आहे हे निशाचर आहे. ठीक आहे. रात्री ह्यांची मुवमेंट राहते. सो त्याच्यामुळे हे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर हे ह्यांचे जे लपायच्या जागा आहेत हे ह्यांच्या लपायच्या जागेतून संध्याकाळच्या वेळेस बाहेर निघतात, रात्रभर बाहेर राहतात आणि पहाटेच्या वेळेस हे परत जातात. ठीक आहे. सो त्याच्यामुळे एकतर निघायच्या वेळेस किंवा परत जायच्या वेळेस जास्तीत जास्त एन्काउंटर्स म्हणजे जास्तीत जास्त एकमेकांसमोर येण्याची शक्यता जास्त असते. फॉर एक्झाम्पल आपण सिटीमध्ये बघितलं असेल की ट्रॅफिकमध्ये, आता लॉकडाऊनमुळे नाही, लॉकडाऊनच्या आधी, लॉकडाऊनमुळे तर बरेचसे ऑफिसेस अजूनही बंद आहेत किंवा 25, 30, 50% वर काम करत आहे. सो जेव्हा लॉकडाऊनच्या आधीच जर आपण उदाहरण घेतलं तर मॅक्झिमम ट्रॅफिक जॅम जो असतो तो कधी असतो, एकतर 11
च्या आसपास सकाळी किंवा संध्याकाळी 5-6च्या आसपास. का? कारण त्यावेळेस जास्तीत जास्त लोक एक तर ऑफिसला जात असतात किंवा संध्याकाळच्या वेळेस ऑफिसमधून येत असतात. सो त्यावेळेस ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे हे वन्य प्राणी जे आहे हे एक तर ज्यावेळेस निघतात किंवा ज्यावेळेस परत जातात त्यावेळेस जास्त एन्काउंटर होण्याची शक्यता असते. म्हणून आपण शेतकऱ्यांना आपण हे समजायला पाहिजे की अगदीच अर्ली पहाटे शेतांमध्ये जाणं आपण टाळायला पाहिजे किंवा सूर्यास्तानंतर शेतांमध्ये जाणं टाळायला पाहिजे. पण एखाद्या वेळेस जायचं कामच पडलं. आता आपल्याला आयडिया असेल की आपल्या इथं बरेचदा शेतीमध्ये जे पाणी सोडलं जातं ते रात्रीचं सोडलं जाते किंवा जेव्हा पीक तयार झालेलं असते त्यावेळेस त्याच्या चौकीदारीसाठी सुद्धा शेतांमध्ये शेतकरी जातो. ठीक आहे. मग अशा वेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे? आपण म्हणतोय की संध्याकाळच्या वेळेस जायचं नाही. आता त्याला तर रात्री सोकारी करायला जायचं आहे शेतामध्ये. मग त्यांनी काय करायला पाहिजे? याच्यासाठी उपाय काय? शेतात तर त्याला जावंच लागेल. पाणी सोडणं आहे किंवा त्याला रात्री चौकीदारी करायची आहे शेतामध्ये. तर मग त्यांनी काय करायला पाहिजे? एक तर संध्याकाळ व्हायच्या आधी चालला जायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जर तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर जात असेल तर तो 1-1.5 तास सूर्यास्त व्हायच्या आधी जर चालला गेला सो त्याच्यामुळे काय होईल ट्रॅफिक जॅम होण्याची किंवा एन्काउंटर होण्याची शक्यता कमी होऊन जाईल. किंवा दुसरं पहाटे त्याला शेतातून परत घरी यायचं आहे तर अगदी अर्ली म्हणजे झाकटीत परत न येता थोडंसं उशिरा जर तो परत आला तर एन्काउंटर ट्रॅफिक जॅम आपल्याला टाळायचा आहे. रश आवर्स आपल्याला टाळायचे. सो ही वेळ जर टाळली तर ह्याच्यामुळे आपण मानव वन्यजीव संघर्ष जो आहे तो कमी करू शकतो. पण एखाद्या वेळेस जर अर्जंटच काम आहे आपल्याला शेतात जायचंच आहे अगदी संध्याकाळी. ठीक आहे. सो मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? तर अशा वेळेस एकट्या दुकट्यांनी न जाता 2-3 सोबत जायला पाहिजे. कारण जसं मी आधी पण सांगितलं की प्राणी स्वतःच माणसाशी एन्काउंटर किंवा माणसाशी आमना-सामना करणं प्राणी स्वतःच टाळतात. मग ती अस्वल असो किंवा बिबट असो. ठीक आहे. आणि जर 2-3 असतील तर 2-3 असल्याने काय होते की 2-3 असल्यामुळे आपण आपसात बोलतो. चालताना आपल्या पायांचा आवाज होतो. सो त्याच्यामुळे तुम्ही येताय किंवा एखादा व्यक्ती माणूस येतोय हे त्या प्राण्यांना लवकर लक्षात येते. आणि ते प्राणी स्वतःच आपला रस्ता बदलून घेतात. कोणताच प्राणी मुद्दामून माणसाशी आमना-सामना करणं टाळतो बेसिकली. कारण की त्याला माहित आहे की मानव हे एक असा प्राणी आहे की ज्याच्याशी जर एन्काउंटर झाला आणि मी जर त्या प्राण्याला म्हणजे माणसाला जर काही नुकसान केलं तर माणूस मला सोडणार नाही. हे साध्या प्राण्याला सुद्धा कळते. म्हणून प्राणी स्वतःहूनच हे टाळतात. ठीक आहे. बट द थिंग इज की आपण तिथे आहो, आपली उपस्थिती तिथं आहे किंवा आपण येतोय हे त्या प्राण्याला कळायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? सो त्याच्यामुळे सपोज आता आज आपण सगळेच जण स्मार्टफोन यूज करतो. सो एखाद्या वेळेस जर आपल्याला शेतामध्ये जायचं काम पडतंय तर मग आपण काय करायला पाहिजे की आपल्या मोबाईलमध्ये जोरात एखादं गाणं वाजवायला पाहिजे किंवा जोरात आपण स्वतः गाणं म्हणायला पाहिजे. आपल्या गाण्याची प्रॅक्टिसही होऊन जाईल. सो एक तर आपण स्वतः गाणं म्हणायला पाहिजे किंवा रेडिओवर गाणं वाजवायला पाहिजे किंवा मोबाईलमध्ये गाणं वाजवायला पाहिजे की ज्याच्यामुळे आवाज होईल आणि त्या एखादा प्राणी जर त्या ठिकाणी असेल आणि हे स्पेशली जेव्हा शेतांमध्ये पिकं उभी असतात. सपोज गहू आहे, तूर आहे. ठीक आहे ना. अस्वलींचा हा प्रॉब्लेम असतो की तूर आणि पराठी ही सोबत घेतल्या जाते. सो हे मधले जे जागा असतात ह्या ठिकाणी अस्वल बरेचदा राहते. कारण तिथे थंडावा असतो. आणि त्याचप्रमाणे बिबट्या सुद्धा या थंडाव्याच्या ठिकाणी दुपारच्या वेळेस दिवसा आराम करतो. ठीक आहे ना. सो अशा ठिकाणी जर अचानक आपण तिथे पोहोचलो आणि काही आवाज नाही झाला आणि वन्य अस्वलीला किंवा बिबट्याला हे माहीत नाही पडलं की माणूस येतोय आणि माणसाला आपल्याला कल्पना आहे की तुरीचा जो तास असतो त्याच्या पुढे जर पराठीत बिबट किंवा अस्वल बसलेली असेल तर त्या तुरीची हाईटमुळे आपल्याला दिसत नाही. आणि ना वन्य प्राण्याला आपण दिसत ना आपल्याला वन्य प्राणी दिसत आणि त्याच्यामुळे सडनली वी कम इन फ्रंट ऑफ इच अदर. ठीक आहे. आणि अशा कंडिशनमध्ये जर माणूस आणि वन्य प्राणी अचानक एकमेकांसमोर उभे राहिले सो अशा कंडिशनमध्ये खूप जास्त शक्यता असते की वन्य प्राणी हा माणसावर हल्ला करतो. बट दॅट अटॅक इज फॉर सेल्फ प्रोटेक्शन. कारण जंगलाचा एक सिंपल नियम असतो की जेव्हा आपल्याला अगदीच अटीतटीचा सामना आला सो समोरच्याने हल्ला करायच्या आधी आपण हल्ला करून द्या. ठीक आहे. पण हे कधी एकदमच अटीतटीचा जर सामना आहे की माणूस आणि वन्य प्राणी अगदी एकमेकांसमोर उभे राहिलेले आहे. सो अशा कंडिशनमध्ये वन्य प्राण्यांचं हे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे की ते चार्ज करून देतात. ठीक आहे. सो हे आपल्याला टाळायला पाहिजे. तर हे टाळायसाठी मग काय की हे टाळायसाठी आपलं अस्तित्व त्या ठिकाणी आहे हे त्या वन्य प्राण्याला कळायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण हे सगळे उपाय करू शकतो.
किंवा आम्ही मेळघाटमध्ये बऱ्याच ठिकाणी जे जंगलाच्या आतमध्ये म्हणजे मेळघाट टायगर रिझर्वच्या आतमध्ये जे गावं आहे त्या ठिकाणी आम्ही ही मोहीम राबवली होती की घंटीकाठी आपण पाहिली असेल. घंटीकाठी एक काठी असते, त्याला वर आपण एक लोखंडाचा एक स्पाईक तयार करतो आणि त्याला खाली घुंगरू लावले असतात, घुंगरू काठी म्हणतात त्याला. ठीक आहे. सो ही घुंगरू काठी आपण तिथे बऱ्याच लोकांना अवेलेबल करून दिली. इव्हन आपले जे प्रोटेक्शन कॅम्प्स आहेत जंगलामधले, तिथं राहणारे आपले वन मजूर जे आहेत ते सुद्धा ही घुंगरू काठी त्यांच्या गस्तीच्या दरम्यान यूज करतात आणि याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. कारण आपण चालत असताना ती काठी जेव्हा जमिनीवर लागते तर घुंगरू वाजतात. किंवा ह्याच्यात एक चांगला उपाय अजून आहे की बाईक जर आपण चालवत असाल तर बाईकला स्प्रिंग लावून घुंगरू लावता येतो. म्हणजे बाईकला अशा प्रकारे आपण ते तिथं समोरचं सस्पेन्शन जे असते त्या ठिकाणी तो घुंगरू लावायचा आणि त्या घुंगरूला इथे ते स्प्रिंग लावायचा आणि स्प्रिंगला इथं घुंगरू लावायचा. तर जशी गाडी चालते तर तो घुंगरू तो स्प्रिंग जो आहे तो हालत राहतो आणि तो घुंगरूचा आवाज होतो. ठीक आहे ना. किंवा चालताना सुद्धा आपण घुंगरू काठी यूज करू शकतो. तर ते घुंगरूचा जो आवाज होतो त्याच्यामुळे वन्य प्राण्याला ही येते की ह्याच्यामुळे तो अलर्ट होतो. मग त्याच्यापेक्षा सोपा उपाय आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहे. सो स्मार्टफोन्सवर आपण गाणे वाजवू शकतो किंवा आपण दोघं तिघं जर असो तर आपण दोघं तिघं जेव्हा आपसात बोलत चालतो सो द ॲनिमल नोज की समवन इज कमिंग. ठीक. दुसरं की जसं मी तुरीचा आणि पराठीचं सांगितलं तुम्हाला, तर अशा वेळेस जर आपण शेतामध्ये जातोय तर शेतात जायच्या आधी म्हणजे त्या तुरींमध्ये एंटर करायच्या आधी आपण एक दोन दगडं फेकून तिथं दगडं फेकायला पाहिजे की सपोज जर त्या ठिकाणी एखादा वन्य प्राणी बसलेला असेल तर तो त्याच्यामुळे पळून जाईल. ठीक आहे ना. किंवा फटाके आपण फोडू शकतो. एक छोटे फटाके ठेवायचे, एक दोन फटाके जर फोडले तर तिथे एखाद्या वन्य प्राणी जर तिथं लपून बसलेला असेल तर तो तिथून पळून जाऊ शकतो. ठीक. अजून आपण काय करू शकतो की जर आपल्याला एखाद्या शेती भागामध्ये एखाद्या वन्य प्राण्याच्या काही खुणा आढळतात, सपोज त्यांच्या पायाचे ठसे ज्याला आपण पगमार्क म्हणतो. सो एखाद्या शेतामध्ये आपल्याला बिबट्याचे पायाचे ठसे दिसत आहेत किंवा अस्वलीच्या पायाचे ठसे दिसत आहेत किंवा अस्वलीची विष्ठा दिसते किंवा बिबट्याची विष्ठा दिसते. सो आपण लगेच काय करायला पाहिजे की वन विभागाला कळवायला पाहिजे. कारण आपण त्या ॲनिमल्सला मॅनेज नाही करू शकत बिकॉज वी आर नॉट ट्रेन्ड फॉर दॅट. आपण त्या वन्य प्राण्यांशी डील करायसाठी आपलं ट्रेनिंग पण झालेलं नाहीये आणि दुसरं आपल्याला अधिकार पण नाही आहे. कारण ते वन्य प्राणी आहे, शेड्यूल ॲनिमल आहे. शेड्यूल जर हे आपण बिबट किंवा अस्वलीचा जर विचार केला तर हे शेड्यूल 1चे ॲनिमल आहे. शेड्यूल 1 अकॉर्डिंग टू वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार हे शेड्यूल 1चे ॲनिमल आहे. म्हणजे हायेस्ट प्रोटेक्शन स्टेटसवर आहे. सो ह्या ॲनिमलशी आपण डील नाही करू शकत. त्याच्यासाठी डील करायसाठी वन विभागाकडे तशी व्यवस्था असते. सो वन विभागाला आपण हे कळवायला पाहिजे आणि याच्यासाठी वन विभागाचा टोल फ्री नंबर एक आहे. आपल्याला बऱ्यापैकी माहीत असेल, ज्यांना माहीत नसेल त्यांनी नोट डाऊन करून घ्या. 1926 जो आहे हा वन विभागाचा टोल फ्री नंबर आहे. सो वन्य प्राण्यांशी रिलेटेड कोणतीही माहिती आपण ह्या टोल फ्री नंबर 1926 वर शेअर करू शकता. सो त्याच्यावर लगेच त्यानुसार ॲक्शन घेतल्या जाते. ठीक आहे. वी शुड मेक अवर प्रेझेन्स या पॉईंट आपण ऑलरेडी चर्चा केला. मॅडम मागची स्लाईड घ्या, बॅक स्लाईड. रात्रीच्या वेळेस जर आपल्याला जंगलामध्ये जायचं काम पडतं तर आपण जसं म्हटलं की रात्रीच्या वेळेस शक्यतो जाणं टाळायलाच पाहिजे. पण जायचंच झालं तर दोघा तिघांच्या ग्रुपने जायचं आणि दुसरं की टॉर्च किंवा मशाल हे आपण नेहमी कॅरी करायला पाहिजे. कारण वन्य प्राणी हा एका कोणताही लाईट सोर्स जो आहे, मग ती मशाल असो किंवा टॉर्च असो, हा लाईट हा दुरून दिसल्यामुळे वन्य प्राण्याला याची कल्पना येते की कोणीतरी व्यक्ती येतोय किंवा माणूस येतोय असं, त्याच्यामुळे ते अलर्ट होऊ शकतात. नेक्स्ट स्लाईड. अवॉइडिंग वॉटरिंग इन फार्म्स ड्युरिंग नाईट अवर्स, यूज सोलर पंप्स फॉर वॉटरिंग. आता हे आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की आपल्या शेतींमध्ये जिथे इलेक्ट्रिक पंप्स आहेत त्या बरेच भागामध्ये मला वाटतं आपल्या पण ज्या भागामध्ये आपण कार्यरत आहात बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या वेळेस पाणी सोडलं जातं. बरोबर आहे. कोणता असं आहे का एरिया की जिथे दिवसा पाणी सोडलं जाते, रात्रीचं सोडणं रात्री नाही सोडलं जात? ओके. ठीक आहे. कारण की मी ह्याच्यासाठी हा पॉईंट इथं आपल्याला अजून हायलाईट करतोय की जर आपल्या भागामध्ये कोणत्याही वन्य प्राण्यांचा शेतांमध्ये वावर असेल किंवा जर काही एन्काउंटर झालं असेल, एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाला असेल किंवा जस्ट मॉक चार्ज म्हणजे हल्ला नाही पण नुसतं किरकोळ जखमी जरी झाले असतील तरीही आपण वन विभागाला कळू शकता. वन विभाग मग तिथल्या जे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आहे
त्यांना रिक्वेस्ट करू शकते की जे रात्रीच्या वेळेस वीज सोडल्या जाते, म्हणजे वीज जी अवेलेबल करून दिल्या जाते पाण्यासाठी, तर ज्या भागांमध्ये अशा काही घटना होत असतील त्याच्यासाठी जे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आहे त्यांना रिक्वेस्ट केल्या जाऊ शकते की त्यांनी दिवसा इलेक्ट्रिसिटी अवेलेबल करून द्यावी, कारण रात्रीच्या वेळेस वन्य प्राण्यांचा तिथं वावर आहे आणि त्याच्यामुळे जे जाणारे व्यक्ती आहेत त्यांना इजा होण्याची शक्यता आहे. किंवा आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सोलर पंप्स जे आहे, गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा योजना आहेत सोलर पंप्ससाठी. सो ज्या भागांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर आहे त्या ठिकाणी सोलर पंप्स यूज करायला पाहिजे आणि याच्यासाठी वन विभाग सुद्धा आपल्याला मदत करू शकतो. सो ऑलवेज कीप युअर ॲनिमल्स इन फ्रेंड्स. ज्या भागामध्ये वन्य प्राण्यांचा वावर आहे, स्पेशली बिबट्यांचा, ठीक आहे, कारण अस्वल कोणताही म्हणजे शिकार करत नाही. अस्वल एखाद्या बकरीला उचलून घेऊन गेली किंवा मारून खाल्लं असं अस्वल करत नाही, पण बिबट्या मात्र हे काम नक्की करू शकते. सो ज्या भागांमध्ये बिबट्यांचा वावर आहे त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना सांगू शकता की आपल्याकडे असलेले जे पशुधन आहे, मग ते गाय वासरं असो किंवा बकऱ्या असो किंवा कोंबड्या असो, यांना त्यांनी बंदिस्त ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. बंदिस्त गोठा जो आहे, गोठा त्यांचा जो आहे हा बंदिस्त असला पाहिजे. सो त्याच्यामुळे बिबट्या त्या ठिकाणी हल्ला करू शकणार नाही किंवा त्या ठिकाणी त्यांचं पशुधनचे जे नुकसान होऊ शकणार नाही. जर ओपन मध्ये जर त्या बकऱ्या किंवा गाय किंवा त्यांचे वासरं जर असतील तर त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. सो ज्या भागांमध्ये बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणी आपण बंदिस्त गोठा प्रमोट करायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. मागची स्लाइड. So precaution while working in farmlands or joining or having wild animals habitat to avoid attack by wildlife. So आता हे जे आपण सगळे प्रिकॉशन्स पाहिले, ठीक आहे, सो ह्याच्यात एका लाईनीत जर सांगायचं असलं की आपल्याला हे टाळायसाठी काय करायला पाहिजे, तर each and every time when you enter a farmland and that to adjoining area, जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की जर 365 दिवसापैकी एक दिवस जरी आपल्याला त्या भागामध्ये वन्य प्राण्यांचे वावर असण्याचे काही जर आपल्याला सायन्स मिळाले असतील किंवा डायरेक्ट सायटिंग किंवा म्हणजे ज्याला जर आपल्याला दिसला असेल तो प्राणी, तर बाकीचे 364 दिवस आपल्याला हे नेहमी शेतामध्ये जाताना लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे आणि मी जेव्हा शेतामध्ये जातोय त्या ठिकाणी वन्यजीव असू शकतो आणि माझा त्याच्याशी सामना होऊ शकतो. हे मला नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तरच मी मानव वन्यजीव संघर्ष जो आहे तो टाळू शकेल. नेक्स्ट. आता आपण नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे तो आहे क्रॉप रेडिंग. सो आपण क्रॉप रेडिंग बद्दल आता चर्चा करूया. क्रॉप रेडिंग इज अ मेजर फॉर्म ऑफ ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट अँड इट्स मिटिगेशन हॅज बिकम क्रुशियल टू रिअलाइज लॉंग टर्म वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. जसं मी आधी पण सांगितलं की क्रॉप रेडिंग किंवा पिकांना होणारं जे नुकसान आहे हे नुसतंच त्या शेतकऱ्यापुरती लिमिटेड नाही आहे, तर ते जे नुकसान आहे त्याच्यामुळे जे वन्य प्राण्यांबद्दल सर्वसामान्य व्यक्तींमध्ये जी निगेटिव्ह इमेज तयार होते, त्या निगेटिव्ह इमेजचा त्या वन्य प्राण्यांच्या कन्झर्वेशनवर, त्यांच्या संवर्धनवर सुद्धा परिणाम पडतो. सो त्याच्यामुळे क्रॉप रेडिंगचं दोन्हीही आस्पेक्ट्स जे आहे हे नुकसानकारक आहे, वन्य प्राण्यांसाठी सुद्धा आणि आणि तिथं राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा. सच ए कॉन्फ्लिक्ट निगेटिव्हली इफेक्ट्स बोथ वाईल्ड लाईफ ॲज वेल ॲज लोकल फार्मर्स. ह्याचा जे नुकसान आहे हे दोघांनाही भोगावं लागते. नेक्स्ट स्लाइड. Probable reasons behind increasing crop raiding incidences. मॅडम बॅक घेऊया स्लाइड, मागची स्लाइड. ओके. सो आता परत आपल्यासाठी थोडासा एक प्रश्न, म्हणजे सगळे जागृत आहेत की नाही हे आपल्याला कळायला सोपं होईल. क्रॉप रेडिंग किंवा पीक नुकसान जे आता केसेस वाढत आहेत, म्हणजे आता आम्ही वन विभागाचे आता आकडे बघतो, ठीक आहे, वन विभागाच्या आकड्यांमध्ये आम्ही बघतोय की दरवर्षी केसेस वाढून राहिले आणि नुसतंच वाढत नाही आहे, तर मेनी टाइम्स वाढत आहेत, ठीक आहे, कितीतरी पटीने कॉम्पन्सेशनचे केसेस वाढत आहेत. सो हे जे दिवसेंदिवस कॉम्पन्सेशनचे किंवा पीक नुकसानीचे जे घटना आहे हे वाढण्याचे आपल्या मते काय कारण असू शकतात, आपल्याला काय वाटतं? आहे कोणी ऑनलाईन आहे का कनेक्टेड? हो सर. ओके.
हरण बोला. जास्त झाले आमच्या इकडे. काय म्हटलं सर? हरिण 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 आणि रानडुकरांचा प्रसार जास्त झाला. हो, तर का झाला? तेच तर माझा प्रश्न तोच आहे की का जास्त झाला? जंगल तोड झाली जास्त, त्याच्यामुळे झालेलं आहे असं वाटतं मला. ओके, जंगल तोड जास्त झाली ह्याच्यामुळे. पण हरण लोकांनी जास्त वाढवलं. जे जंगल होतं ते जास्त पडीत जे क्षेत्र होतं ते लोकांनी पेरणीसाठी तयार केलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर विनोद जी, आपण जे म्हटलं ते अगदी म्हणजे तांत्रिक दृष्ट्या सुद्धा बरोबर आहे आणि आपलं ऑब्झर्वेशन सुद्धा अगदी बरोबर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून आता लोक म्हणतात की हरणांचा त्रास खूप आहे आणि रानडुकरांचा त्रास खूप आहे म्हणतात आम्हाला. आता मी जसं मगाशी बोललो ना की कोणत्याही वन्य प्राण्यांसोबत आपण जेव्हा डील करतो आहे तर त्या वन्य प्राण्यांच्या आपण कोणत्या क्षेत्रात काम करता विनोदजी? संग्रामपूर. अच्छा अच्छा, संग्रामपूर पट्टाचा, ठीक आहे. सो बेसिकली मग तो एरिया तर अजून आपल्याला चांगल्या प्रकारे सांगता येतो की हरणं जे आहे, हरणं आणि नीलगाय. हरणं म्हणजे स्पॉटेड डिअर, चितळ ज्याला म्हणतो आपण, जे आपल्याला फोटोमध्ये दिसतंय, ठीक आहे. सो चितळ आणि नीलगाय हे दोन जे प्राणी आहे, आता आपण संग्रामपूरचे राहणारे आहात, असा मेळघाटशी आपला संबंध असेल, मेळघाटमध्ये आपण जर गेले असाल तर मेळघाटमध्ये आपण पाहिलं असेल, मेळघाटमध्ये चितल आणि रोही दिसते का? नाही, हरण आणि ही अस्वल दिसतात जास्त. हा, अस्वली तर आहेच आहे, अस्वलींचं तर ते क्षेत्रच आहे. जो आपला पट्टा आहे तो अस्वलींचाच पट्टा आहे पूर्ण. पण मेळघाटमध्ये चितळ आणि नीलगाय हे खूप कमी आहे. हो, कमी आहे. कारण त्याचं असं आहे की चितळ आणि नीलगाय ह्यांना प्लेन लँड लागते, सपाटीचा भाग त्यांना लागतो, ठीक आहे. आणि मेळघाट आपण पाहिला सगळा डोंगरदऱ्या आहे. सो डोंगर हरणांचे पण जे वेगवेगळे प्रकार आहे, ठीक आहे ना, तर हरणांच्या प्रत्येक प्रकाराची वेगळी रिक्वायरमेंट आहे. निसर्गाने बरोबर अशी व्यवस्था केलेली आहे की पर्टिक्युलर एक टेराईन मध्ये पर्टिक्युलर एक प्रकारचाच हरिण राहतो, ठीक आहे. तुम्हाला इकडे शेतांमध्ये सांबर नसेल दिसत जास्त. नाही नाही, हा, कारण सांबर जो आहे हरिण आणि रानडुकर जास्त. हा, कारण सांबर हा दऱ्याखोऱ्यांनी राहणारा हरिण आहे. हरणांचा जो प्रकार आहे तर सांबर हा दऱ्याखोऱ्यांनी राहणारा, म्हणून मेळघाटच्या जंगलांमध्ये आपल्याला सांबार मिळतो, ठीक आहे. पण प्लेन लँड जे आहे, प्लेन लँड मध्ये रोही झाले, रानडुक्कर झाले किंवा चितळ झाले, स्पॉटेड डिअर ज्याला म्हणतो आपण, तर हे प्लेन लँड मध्ये राहणारे हर्बिव्हर्स आहे, ठीक आहे. म्हणून हे आपल्याला मेळघाटमध्ये न दिसता बाहेरच्या क्षेत्रामध्ये जास्त दिसतात, ठीक आहे. आणि आपण जो मुद्दा सांगितला तो अगदी बरोबर आहे की पहिले शेत आणि जंगल ह्याच्यामध्ये एक पडीत भाग असायचा जो एक बफर म्हणून काम करायचा, ठीक आहे ना. बफर म्हणजे जो वाईल्डलाईफचा जो शेतांवरचा इम्पॅक्ट आहे, हा इम्पॅक्ट हँडल करण्यासाठी मध्ये एक बफर असायचा, एक रिकामं क्षेत्र असायचं की जे ह्या जंगलातून येणाऱ्या प्राण्यांना सस्टेन करून घ्यायचं. ते प्राणी शेतांपर्यंत पोहोचत नव्हते, हा मधल्या एरियामध्ये ते कॉम्पेन्सेट होऊन जायचे. पण आता काय झालं की हा जो मधला जो पट्टा, हा जो बफर जो होता, जंगलाचा आणि शेताच्या मधला बफर जो होता, हा बफर आज राहिलाच नाहीये. कारण की शेती क्षेत्र वाढवत 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 आपण अगदी जंगलाच्या आतमध्ये घुसून गेलो, ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे बफर क्षेत्रामध्ये नाहीच आहे. सो त्याच्यामुळे हे जे सगळे प्राणी आहे आणि बेसिकली ह्यांची रिक्वायरमेंटच प्लेन लँड आहे. सो जेवढा भाग आपण साफ करत जाऊ, जेवढा भाग आपण सपाट करत जाऊ, तेवढा भागावर ह्या सगळ्या प्राण्यांचा वावर वाढणार आहे आणि हा अजून पुढे सुद्धा वाढणार आहे. मग ते रानडुकर असो, नीलगाय असो किंवा चितळ असो, ठीक आहे. सो ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड. आपण अजून कारण बघूया. इन्क्रीजिंग एरिया अंडर कल्टिवेशन स्पेशली एडजॉइनिंग फॉरेस्ट एरिया, जो आपण मुद्दा सांगितला की पहिले जे शेती होती ती शेती एका भागापुरती लिमिटेड होती. शेती संपल्यानंतर सुद्धा मध्ये ज्याला आपण खुरटी जंगल म्हणतो, ठीक आहे ना, तर घनदाट जंगल आणि शेती ह्याच्यामध्ये खुरटी जंगल असायचं की ज्याच्यामध्ये हे जे ॲनिमल्स आहेत हे तिथे कॉम्पन्सेट व्हायचे. पण आज हा जो खुरटी जंगलचा जो भाग आहे हा आपण आज संपून टाकला, कारण आपण आपली शेती वाढवत 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 फार जंगलाच्या आतपर्यंत पोहोचून गेलो. सो त्याच्यामुळे हा जो भाग त्या ॲनिमल्सला सस्टेन करत होता तो भाग आज नाहीच आहे. सो त्याच्यामुळे हे वन्य प्राणी सगळे जे आहे त्या खुरटी जंगलात राहणारे हे सगळे आज आपल्या शेतांमध्ये येऊन गेले, ठीक आहे. दुसरं, इन्क्रीज इन द पॉप्युलेशन ऑफ रेडिंग ॲनिमल्स, पीक नुकसान करणारे किंवा क्रॉप रेडिंग करणारे, ठीक आहे. सो क्रॉप रेडिंग करणारे कोणकोणते प्राणी आहेत, जसं आपण सांगितलं की वाईल्ड बोर किंवा डुक्कर, रानडुक्कर आहे, ठीक आहे ना, चितळ आहे किंवा रोही आहे, ठीक आहे ना. सो हे सगळे ऑकेजनली सांबर्स, कधी कधी जो अगदीच लागून भाग आहे
काही कधी कधी सांबर सुद्धा उतरतात शेतांमध्ये, पण ते फार रेअरली आहे. ठीक आहे. सो मेन जे आपल्यासाठी त्रासदायक जे प्राणी आहे ते म्हणजे एक तर चितळ, दुसरं रानडुक्कर, तिसरं नीलगाय आणि काही भागांमध्ये इवन लंगूर सुद्धा, माकड सुद्धा, काळ्या तोंडा माकड जो आहे ज्याला आपण लंगूर म्हणतो. ठीक आहे ना, हनुमान लंगूर. सो हे लंगूर सुद्धा ज्या भागांमध्ये स्पेशली फळ बागा आहेत त्या ठिकाणी माकडांचा सुद्धा खूप जास्त त्रास आहे. ठीक आहे. सो ह्यांची पॉप्युलेशन का वाढली यांची पॉप्युलेशन जास्त? कारण ह्यांची पॉप्युलेशन कंट्रोल करणारे जे प्राणी आहे ह्यांची पॉप्युलेशन कोण कंट्रोल करते? नीलगाय, चितळ, रानडुक्कर ह्यांची पॉप्युलेशन कोण कंट्रोल करते? पॉप्युलेशन कंट्रोल करणं म्हणजे काय? ह्यांची शिकार कोण करते? ह्यांची शिकार करणारा कोण? ह्यांची शिकार करणारा वाघ किंवा बिबट. ठीक आहे ना. सो आपण काय केलं की जंगलाचा भाग कमी झाल्यामुळे आणि ज्या भागांमध्ये थोडं बहुत बिबट्यांची वावर होती आधी, तर आपण त्या बिबट्यांना तिथून हाकलून टाकलं किंवा वन विभागाने पकडून नेलं. ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की बिबट तर तिथून निघून गेला किंवा आपण त्याला हुसकावून लावलं, पण त्या भागातून तो बिबट निघाल्यामुळे तो बिबट ज्यांच्या पॉप्युलेशनला कंट्रोल करत होता, आज ह्यांना पॉप्युलेशन कंट्रोल करणारं कोणीच नाहीये. चितळची जी संख्या आज वाढून राहिली किंवा रानडुकरांची आपण पाहिली असेल, एका वेळेस 8-8, 10-10 पिल्लं एक फिमेल वाईल्ड बोर देते. ठीक आहे ना. सो एवढी जी त्यांची फास्ट जी त्यांची पॉप्युलेशन वाढते, मग ह्यांची पॉप्युलेशन कंट्रोल कोण करणार? कारण ह्यांची पॉप्युलेशन, ह्यांची जनसंख्या कंट्रोल करणारा जो प्राणी होता तो आज नाहीच आहे तिथं. तर हे महत्व बिबट्यांचं किंवा आपण सोनाळा, संग्रामपूर भागाच्या काही भागांमध्ये वाघांचं सुद्धा काही ठिकाणी अस्तित्व आहे. कधी कधी वाघ तिथे येतो. ठीक आहे ना. पण बाकीच्या भागांसाठी बिबट, कारण वाघ सगळीकडे तर नाहीये. त्याच्यामुळे आपण लोकांना, शेतकऱ्यांना बिबट आणि वाघाचं महत्व सुद्धा समजून सांगायला पाहिजे. कारण त्या भागामध्ये जर बिबट्याचा वावर असेल, एक बिबट 2-3 दिवसातून एकदा शिकार जरी करतो म्हटलं तरी आठवड्याला तो 2 चितळ किंवा 2 नीलगाई मारू शकतो. आठवड्याला 2, महिन्याला 8, वर्षाला गणित करा. ठीक आहे. सो एक बिबट जर एवढं करू शकतो, तर त्या ठिकाणी जर बिबट्यांची संख्या असली, सो ह्या हर्बिव्हर्सची पॉप्युलेशन त्याच्यामुळे कंट्रोल करणं शक्य होईल. मग दुसरं जे म्हटलं जाते किलिंगची परमिशन, जे मध्ये आपल्याला कल्पना असेल की वन विभाग सुद्धा त्यांना मारायची परवानगी द्यायचं, रानडुकरांना आणि ब्ल्यू बुलला, नीलगायला. ठीक आहे. पण ह्याच्यावर सुद्धा सेंटरचं खूप जास्त प्रेशर आहे, एनजीओचं प्रेशर आहे. सो त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला ती परमिशन काढून घ्यावं लागली. सो आज आपल्याला ती परमिशन मिळत नाही, किलिंगची परमिशन जी आहे. ठीक आहे. सो मग आपण जर त्यांना मारू शकत नाही तर मग कोण मारू शकते? तर त्यांना मारणारा फक्त वाघ आणि बिबटच आहे. तो जर त्या ठिकाणी असेल तर तो त्या प्राण्यांची संख्या कंट्रोल करू शकतो. पण त्या ठिकाणी वाघ आणि बिबट नसल्यामुळे ह्या हर्बिव्हर्सची पॉप्युलेशन आज वाढते आहे आणि ह्यांची पॉप्युलेशन वाढत असल्यामुळे आपले क्रॉप रेडिंगचे केसेस वाढत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं कारण डिग्रेडिंग फॉरेस्ट. जसं आपण सांगितलं की जे जंगलाचा जो कस होता, ठीक आहे ना, एक तर जंगलच्या पुढचं जे खुरटी जंगल होतं ते आपण संपून टाकलं. दुसरं, आपण जंगलाच्या आतपर्यंत पोहोचलो. आपण तर जंगलाच्या आतपर्यंत पोहोचलो, पण आपले जे प्राणी आहे, आपल्या ज्या गाय म्हशी आहे, हे तर पार पूर्ण जंगलाच्या आतपर्यंत चराईसाठी जातात. ठीक आहे ना. आणि हे वन्य प्राण्यांचा जे साठी असलेलं जे गवत आहे ते ह्या प्राण्यांनी खाल्ल्यामुळे जंगलामध्ये गवत नाही आहे आणि जंगलामध्ये गवत नसल्यामुळे मग हे प्राणी सगळे बाहेर येतात. ठीक आहे. सो फॉरेस्टचं जे डिग्रेडेशन होत आहे ड्यू टू ग्रेझिंग असो किंवा दुसऱ्या कारणामुळे असतो, हे पण एक खूप बारकाईने समजण्याची गोष्ट आहे. ठीक आहे. कधी जर आपला कधी संबंध आला कोणा वन विभागाशी किंवा जे वाईल्ड लाईफ साठी काम करतात, बेसिकली आय एम नॉट असोसिएटेड फॉरेस्ट डिपार्टमेंट. मी वन म्हणजे मी वन विभागाला सपोर्ट करतो. मी वन विभागाचा कर्मचारी नाहीये. ठीक आहे ना. माझा एक एनजीओ आहे, युथ फॉर नेचर कन्झर्वेशन म्हणून. सो आम्ही बेसिकली आय एम रिसर्चर. मी रिसर्च करतो या विषयात. सो बरेचदा मग आम्हाला लोक म्हणतात, आता तुम्ही जास्त बोलत नाही, तुम्ही जास्त चर्चेत भाग घेत नाही, पण काही ठिकाणी जेव्हा चर्चा होते तर मग आम्हाला लोक विचारतात की मग साहेब काय फरक पडते जंगलामध्ये
हरिण पण गवत खाते आणि तिथं गेलेली गाय पण गवत खाते. मग दोन्ही तर गवतच खातात. मग हरिणने गवत खाल्लं तर प्रॉब्लेम नाही आणि गायीने गवत खाल्लं तर प्रॉब्लेम का? कारण तुम्ही जर बारकाईने पाहिलं असेल, तुम्ही सगळे ॲग्रीचे विद्यार्थी आहात, तुमच्या करिक्युलम मध्ये आहे नाही आय डोंट नो, पण गाय जेव्हा गवत खाते तर ती जेव्हा गवत खाते तेव्हा ती उपटून खाते, म्हणजे त्याचं मूळ डॅमेज करते. पण हरिण जर आपण पाहिलं तर हरिण असं नुसतं वरचं कुटुक कुटुक असं वरचं गवत खातं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हरणाने खाल्लेलं गवत जे आहे ते लवकर परत रिजनरेट होते. पण ज्या ठिकाणी चराई झाली असेल, गाय म्हशी ह्यांनी चराई केलेली असेल, त्या ठिकाणी गवताचं रिजनरेशन परत होत नाही लवकर. सो त्याच्यामुळे हरिण जर त्या भागामध्ये चरत असेल तर रिजनरेशन ऑफ ग्रास टेक्स प्लेस, पण त्या ठिकाणी जर चराई होत असेल तर त्या ठिकाणी रिजनरेशन होत नाही आणि याच्यामुळे गवत जे आहे ते जंगलातलं कमी होत जाते. आणि जसं जसं जंगलातलं गवत कमी होत जाते तिथे जे वीड्स आहे, मग ते रानतुळस असो, ते रायमुनिया असो किंवा घाणेरी ज्याला म्हणतो आपण, लंटाना कॅमेरा ज्याचं सायंटिफिक नेम आहे. सो हे जे वीड्स आहे, हे वीड्स त्या जिथे जिथे गवत संपत जाते तिथं तिथं हे वीड्स त्या जंगलाला कव्हर करत जातात. आणि एकदा हे वीड त्या जंगलामध्ये एंटर झालं, एकदा त्या ठिकाणी घाणेरी किंवा रायमुनिया उगवला की मग हा रायमुनिया किंवा घाणेरी त्याच्या खाली गवत उगू देत नाही. त्याच्यामुळे त्या भागात कधीही गवत परत येत नाही एकदा जिथून गवत संपलं. आणि त्याच्यामुळे असं हे जे जंगल आहे डिग्रेड होत चाललंय. आणि हे जे डिग्रेड होत असलेलं जंगल आहे ह्याच्यामुळे मग सगळे वन्य प्राणी किंवा तृणभक्षी, स्पेशल तृणभक्षी बाहेर पडतात. आणि तृणभक्षी म्हणजे गवत खाणारे प्राणी जर आपल्या शेतांमध्ये आले तर बट नॅचरल आहे की त्यांना खाणारे कोण? मांसभक्षी म्हणजे बिबट किंवा वाघ. तर जर हर्बिव्हर्स किंवा तृणभक्षी जर प्राणी आपल्या शेतापर्यंत येत आहे, सो त्याच्या मागे कार्निव्हर सुद्धा आपल्या शेतापर्यंत येणं आहे, फिक्स आहे. आणि अगेन दिस इज लिडिंग टू ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे. त्याच्या पुढचं महत्वाचं कारण वाढणारी इरिगेशन फॅसिलिटीज. आज आपण जो संग्रामपूरवाला जो पट्टा म्हटला, आज मॅक्झिमम इरिगेशन वाला सगळी इरिगेशनची शेती आहे. पाणी वर्षभर अवेलेबल असते. ठीक आहे. सो पाणी वर्षभर अवेलेबल असल्यामुळे इरिगेशन आहे. इरिगेशन असल्यामुळे हिरवळ शेतांमध्ये वर्षभर राहते, हिरवळ राहते, थंड हवा राहतो, मॉइश्चर राहते. ठीक आहे. सो अस्वलींना बेसिकली ही गोष्ट आवश्यक आहे. सो बरेचदा आमच्या अमरावतीच्या टीमनी पण बरेचदा जाऊन अस्वली त्या भागातून रेस्क्यू केलेला आहे. स्पेशली शेतात केळीचे जे मळे आहे, केळीच्या मळ्यांमध्ये तर अस्वली हमखास असतात. ठीक आहे. कारण त्या ठिकाणी थंड हवा असतो, त्या ठिकाणी त्यांना बसायला जागा असते, त्यांना जी ह्युमिडिटी पाहिजे ती ह्युमिडिटी असते. ठीक आहे. सो हे वाढणारे जे इरिगेशन फॅसिलिटीज आहे ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला डे टू डे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते वाढत आहेत. ठीक आहे. सो हे कुठंतरी मग इरिगेशन बंद करायचं का? तर नाही, इरिगेशन पण करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आपलं प्रोडक्शन पण वाढवणं गरजेचं आहे, आपल्याला आपली इन्कम पण वाढवणं गरजेचं आहे. पण हे कुठेतरी आपल्याला बॅलन्स करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. मग याच्यासाठी क्रॉप रेडिंगसाठी आपण काय करायला पाहिजे? क्रॉप रेडिंग टाळायसाठी आपण काय करायला पाहिजे? सो आयडेंटिफाय अँड इव्हॅल्युएट द थ्रेट बाय वाईल्ड ॲनिमल्स वाईल वर्किंग इन द फील्ड. जेव्हा आपण आपल्या शेतांमध्ये काम करतोय, सो आपल्या शेतामध्ये काम करत असताना आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या शेतालगतच्या जंगलामध्ये वन्यजीवांचा वावर आहे की नाही आहे, तर कोणत्या वन्यजीवांचा वावर आहे ह्याचा आपल्याला आयडिया असणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी मी सुरुवातीला पण सांगितलं की याच्यासाठी बेस्ट सोल्युशन आहे की आपण आपल्या त्या भागाशी संबंधित जो कोणी वनरक्षक असेल, वनपाल असेल, वन विभागाचा जो पण कर्मचारी त्या ठिकाणी असेल त्याला आपण सांगायला पाहिजे. आणि मी तर म्हणतो नुसतं सांगायला नाही पाहिजे, आपण लेखी द्यायला पाहिजे. ठीक आहे. जर आपण लेखी दिलं तर त्याच्याकडून सुद्धा लेखी घ्यायचं. आणि जर आपण लेखी दिलेलं असेल तर आपल्याकडे हे प्रूफ असते की आपण वन विभागाला कळवलं आहे. 1926 वर तुम्ही कॉल करू शकता. 1926 चे सगळे कॉल जे आहेत ते रेकॉर्ड होतात, रेकॉर्डेड कॉल्स असतात सगळे. ठीक आहे. सो आपण जर 1926 वर ही गोष्ट आपण माहिती देताय, सो त्याच्यावर ऍक्शन घेतल्या जाते. ठीक आहे. सो त्याच्यामुळे माझ्या शेतामध्ये किंवा माझ्या शेतालगत वन्यजीवांचा वावर क्षेत्र आहे की नाही आहे, किंवा आहे तर कसा आहे, कोणता वन्य प्राणी त्या ठिकाणी असतो ह्याची माहिती मला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. Consider some methods to prevent animal entering through use of fence, noise cannon and other deterrents. म्हणजे वन्यजीवांना आपण तिथून हुसकावून लावण्यासाठी जे जे उपाय करता येतात. सगळ्यात पहिले तर त्यांची एंट्री आपल्या शेतांमध्ये होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. स्पेशली परत मी संग्रामपूर, मागची स्लाइड, परत मी संग्रामपूर सोनाळा ह्या क्षेत्रातले जे आहे ह्या ठिकाणी
अस्वलींचा एक आपण आता नवीन आम्ही प्रॉब्लेम बघतोय तो हा की अस्वली जे आहे त्या गावाच्या जवळ येऊन पिल्ला देतात. ठीक आहे. आपण कधी पाहिल्यात अस्वलींची पिल्लं शेतांमध्ये किंवा शेता लागून? विनोदजी? हो सर, आमच्या इथं मागच्या वर्षी 2 अस्वलीची पिल्लं मारली होती आदिवासींनी. तर त्यांना पण अस्वलीनं मारून टाकलेलं. बरोबर. तर बेसिकली आता काय होत आहे की जर शेतालगत घाणेरी किंवा रायमुनिया जर असेल, ठीक आहे ना, किंवा जंगलामध्ये त्या गावालगत जर रायमुनिया असेल किंवा शेतालगत जर रायमुनिया असेल, तर अस्वली आता त्या रायमुनियामध्ये येऊन पिल्लं देणं तिने सुरू केलं आहे. त्याचे वेगळे कारण आहेत. तो आपला विषय आजचा नाही आहे म्हणून आपण त्याच्यात जास्त जाणार नाही. ठीक आहे ना. पण हे आपल्या माहितीसाठी सांगतोय की आजच्या कंडिशनमध्ये अस्वली जे आहे त्या गावालगत किंवा शेतालगत असलेला जे घाणेरी आहे, रायमुनिया आहे, ह्याचे जे घनदाट श्रब असतात. रायमुनिया आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की वरून एकदम दाट असते आणि खालून मोकळं असतं. ठीक आहे ना. सो ही जे खाली मोकळी असलेली जागा आहे तिथे त्याचं ते स्लॉथ बिअर किंवा अस्वल जे आहे ते त्याचं एक बेड बनवते पानांचं आणि त्याच्यावर पिल्लांना जन्म देते. ठीक आहे. आणि बिबट्याचा प्रॉब्लेम नाही. बिबट्याचं जर पिल्लू तुम्हाला मिळालं तर तुम्ही जर काही जरी नाही केलं तरी बिबट्या मादी जी आहे ती त्याच रात्री ते 2 असो, 3 असो, 1 असो त्या पिल्लाला रातोरात ती तिथून गायब करून देईल. तुम्हाला दिसणार सुद्धा नाही नेक्स्ट डे मॉर्निंगला. पण अस्वल पिल्लांना जास्त दूर घेऊन जाऊ शकत नाही. अस्वलीने जर त्या ठिकाणी पिल्लांना जन्म दिला तर ती कमीत कमी, लक्षात घ्या, कमीत कमी 2 महिने ती अस्वल त्याच भागामध्ये राहणार. जर त्या ठिकाणी अस्वलीने पिल्लं दिलं असतील. कारण 2 महिन्याचं ते पिल्लू होईपर्यंत ते पिल्लू त्या अस्वलीच्या पाठीवर चढून बसू शकत नाही. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की ज्याप्रमाणे बिबट त्याच्या तोंडामध्ये धरून त्याच्या पिल्लाला किंवा जसं आपल्या घरी आपण मांजरीचं बघितलं असेल की मांजरी त्या पिल्लाला धरून किती दूरपर्यंत घेऊन जाऊ शकते, किंवा बिबट जो आहे तो त्याच्या पिल्लाला धरून कुठेही दुसऱ्या ठिकाणी नेऊन लपवून ठेवू शकतो. पण अस्वल तसं करू शकत नाही. ठीक आहे. अस्वल त्या पिल्लांना खूप दूरपर्यंत उचलून घेऊन जाऊ शकत नाही. सो त्यामुळे जर अस्वलीने त्या ठिकाणी पिल्लांना जन्म दिला गावालगत तर ते 2 महिन्यापर्यंत ती अस्वल त्याच भागामध्ये राहणार हे समजून घ्या. सो मग अस्वलीने पिल्लं तिथं नाही द्यायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? ह्याच्यासाठी सगळ्यात पहिले अस्वलीला त्या ठिकाणी पिल्लं देण्यासाठी आकृष्ट करणारी गोष्ट म्हणजे रायमुनिया किंवा घाणेरी. सो शेतालगत जर माझ्या शेताला लागून जर घाणेरी असेल, रायमुनिया असेल तर सगळ्यात पहिले मी ते काढायला पाहिजे. गावालगत जर रायमुनिया असेल तर तुम्ही ग्रामपंचायत त्याच्यामध्ये एफर्ट्स घेऊ शकते. याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स सुद्धा आहे. लँटाना इरेडिकेशन किंवा रायमोनिया उच्चाटनसाठी वेगवेगळ्या शासनाच्या स्कीम सुद्धा आहे. ठीक आहे ना. सो ग्रामपंचायतनी पुढाकार घेऊन तो रायमोनिया तिथून काढायला पाहिजे किंवा लोकांचा सहभाग घेऊन श्रमदान करून तो रायमोनिया तिथून काढायला पाहिजे. कारण तो रायमोनिया जर तिथं राहिला, ती घाणेरी जर तिथं राहिली तर त्या ठिकाणी अस्वल येणार आणि घाणेरी किंवा रायमोनियाला येणारे जे फळं आहे, आपल्याला आयडिया असेल, काळ्या रंगाचे छोटे, त्याला ब्लॅकबेरी सुद्धा म्हणतात, जे छोटे फळं येतात ते गोड लागतात खायला. सो अस्वलीचं हे एक आवडतं खाद्य आहे. ठीक आहे ना. सो ते म्हणजे पहा, अस्वलीच्या सगळ्या रिक्वायरमेंट तिथं फुलफिल होतात. तिला खायला तिथं फळं मिळतात रायमुनियाचे. तिथं रायमुनियाच्या खाली त्याला लपण मिळते, म्हणजे लपण्यासाठी जागा मिळते. ठीक आहे ना. पिल्लं द्यायला जागा मिळते. जर तिच्या सगळ्या रिक्वायरमेंट तिथं फुलफिल होत असतील तर अस्वल तिथं पिल्लं देणारच आहे. ठीक आहे ना. आणि अस्वलीने पिल्लं दिल्यानंतर ते 2 महिने तुम्हाला तिचा पाहुणचार करणंच आहे तिथं. नाहीतर मग ही घटना जशी तुम्ही सांगितली आहे ना, की जर त्या पिल्लांना काही इजा झाली तर बट नॅचरल आहे की आई तर म्हणजे चार्ज करणारच आहे. जर तिच्या पिल्लांना जर अशा प्रकारे नुकसान केलं गेलं असेल तर तिथं हमखास हल्ला करणारच आहे. ठीक आहे ना. सो ह्याच्यासाठी आपण एक लक्षात घ्या की आपण ज्या पण भागामध्ये कार्यरत असाल तर त्या भागामध्ये जर अशी सिच्युएशन असेल की त्या भागामध्ये अस्वलींचा वावर आहे आणि त्या ठिकाणी रायमोनिया सुद्धा आहे, सो त्या रायमोनियाला काढण्यासाठी आपण जास्तीत जास्त एफर्ट्स घ्या. कारण ह्याच्यामुळे आपण अशा प्रकारच्या होणाऱ्या पुढच्या घटना ज्या आहेत त्या टाळू शकतो. ठीक आहे. रिड्यूस ऑर एलिमिनेट द ॲनिमल अट्रॅक्टिंग, लाईक जसं सांगितलं की त्या कोणत्याही प्राण्याला त्या भागामध्ये किंवा त्या शेतामध्ये आकृष्ट करणाऱ्या काही गोष्टी असतात. जसं उन्हाळ्याचा काळ आहे, इरिगेशनची शेती आहे. सो थंडावा आणि पाण्याची जी उपलब्धता आहे ह्याच्यामुळे तो वन्य प्राणी तिथे येऊ शकतो. ठीक आहे.
सो मग ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो? त्याच्यासाठी आपण थोडेसे जर एफर्ट्स, तो शेतकरी ज्याचं शेत त्या जंगलाला लागून आहे आणि तो जर थोडेसे एफर्ट्स घ्यायला तयार असेल आणि त्याची जर इच्छा असेल की अस्वलीने किंवा बिबट्याने माझ्या शेतात येऊ नये, मग त्याच्यासाठी त्यांनी काय करावं? तर त्यांनी त्याच्या शेतातून एक पाईप, थोडेसे एफर्ट्स घेऊन एक पाईप किंवा एखादी नाली थोडंसं दूर जंगलापर्यंत घेऊन जावं आणि तिथे एक पाणवठा करून द्यावा. त्या पाणवठ्यात त्यांनी पाणी टाकावं. तर त्या ठिकाणी जर पाणी उपलब्ध झालं तर त्या पाण्यासाठी येणारा जर एखादा अस्वल किंवा बिबट्या त्याच्या शेतामध्ये येत असेल तर ते येणं तो टाळू शकतो. सो हे बेसिकली कसं आहे पहा, की कोणत्याही वन्यजीवाच्या प्रॉब्लेमसाठी एक थंब रूल नसतो, की तुम्ही असं करा म्हणजे असं होईल, असं काही नसते. हे सगळे प्रोबॅबल असतात, सगळे शक्यता असतात. ठीक आहे. सो आपण हे एरिया स्पेसिफिक एफर्ट्स असतात, की आवश्यक नाहीये की बुलढाण्यामध्ये असं केलं तर अस्वलींचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला किंवा बिबट्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून सोनाळ्यामध्ये पण आपण तेच ॲज इट इज सेमच्या सेम प्लॅन रेप्लिकेट करू शकतो, असं नाहीये. कारण सोनाळ्याचा टेराईन वेगळा आहे, बुलढाणाचा टेराईन वेगळा आहे, ज्ञानगंगा सेंच्युरीचा टेराईन वेगळा आहे, मेळघाट टायगर रिझर्वचा किंवा मेळघाटच्या जंगलाचा टेराईन वेगळा आहे. सो प्रत्येक एरियाचे वेगवेगळे सोल्युशन्स असतात. तर हे आपणच आपल्या कल्पकतेने, म्हणून हा विषय मी का तुम्हाला एवढं डिटेल सांगतोय, कारण तुम्ही त्या भागामध्ये काम करता, तुम्हाला तो एरिया माहित आहे. सो त्या एरियामध्ये काय आपण जे काही आज चर्चा करतोय ह्याच्यापैकी काय करणं त्या ठिकाणी शक्य आहे हे आपण डिसाईड करू शकता. ना मी तुम्हाला सांगू शकत, ना कोणी दुसरा एक्सपर्ट सांगू शकत, कारण मला तो एरिया माहित नाही. सोनाळा, संग्रामपूर मला माहित आहे, पण एवढा डिटेल नाही माहित जेवढं तुम्हाला माहित आहे. ठीक आहे ना, कारण मी वाईल्ड लाईफशी रिलेटेड आहे. सो वाईल्ड लाईफचा जो भाग आहे तो मला माहित आहे, पण शेतांमध्ये काय आहे, कोणतं पीक घेतलं जाते किंवा कशा प्रकारे तिथे व्यवस्था, हे मला माहित नाही. हे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे माहित आहे. सो हे जे आपण आज सगळं डिस्कस करतोय ह्याच्यापैकी तिथं काय अप्लिकेबल आहे हे तुम्हाला तुमच्या कल्पकतेने तिथं तुम्हाला सजेस्ट करायचं आहे त्या शेतकऱ्यांना, आणि ह्याच्यामुळे मग आपण पुढे होणाऱ्या जे मानववन्यजीव संघर्ष आहे ते टाळू शकतो. त्याच्यानंतर मॉनिटर, नोट अँड इन्फॉर्म वाईल्ड अॅनिमल मुवमेंट, त्याच्यावर आपण ऑलरेडी चर्चा केली आहे की जर त्या भागामध्ये वन्यजीवांचा वावर आहे, सो आपल्याला त्याचं नोंद घेणं सुद्धा गरजेचं आहे. नुसतंच ती नोंद आपल्याकडे ठेवून फायदा नाही, कारण आपण त्याच्यासाठी कॉम्पिटंट अथॉरिटी नाही आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. त्याच्यासाठी कॉम्पिटंट अथॉरिटी वन विभाग आहे. सो आपल्याला वन विभागाला ही सगळी माहिती पुरवणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. सो शेतकरी आणि वन विभाग यांचं जर कोऑर्डिनेशन व्यवस्थित असलं तर नक्की आपण त्या ठिकाणी प्रॉब्लेम जो आहे तो रिझॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. मेक अवेअर द वर्कर्स अबाउट प्रिकॉशन्स. बरेचदा शेतांमध्ये काम करण्यासाठी मजूर बाहेरून आणल्या जातात. आता एक चांगली गोष्ट आहे की बऱ्याच भागामध्ये मेळघाट किंवा MP मधून जे मजूर आणल्या जातात हे जंगलाशीच जनरली कोरकूच असतात. सो ह्यांना आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे वन्यजीव माहीत असतात. ठीक आहे ना. पण जर सपोज एखाद्या दुसऱ्या भागातून आपण मजूर काम करायला आपल्या शेतांमध्ये आणतोय, सो त्या मजुरांना जर वन्यजीवांबद्दलची माहिती नसेल तर आपल्याला त्यांना बेसिक गोष्टी, जर आपल्याला माहित आहे की माझ्या शेतालगत बिबट्याचा वावर आहे, अस्वलीचा वावर आहे आणि तिथं काम करणारे जे मजूर आहे, आता हे पण आहे की जर त्यांना आपण सांगितलं की ह्या भागामध्ये अस्वलींचा वावर तर ते कामच नाही करणार, तर ते आपल्याला युक्तियुक्त, म्हणजे आपल्याला कशा प्रकारे सांगायचं, परत हे एरिया स्पेसिफिक आहे, पण त्यांना आपल्याला थोडीशी कल्पना देणं गरजेचं आहे, कारण त्यांना जर आपण कल्पना देऊन ठेवली तर ते अलर्ट राहू शकतात. ठीक आहे. तर हे परत कशा प्रकारे करायचं हे एरिया स्पेसिफिक आहे किंवा इन्सिडेंट स्पेसिफिक आहे. नेक्स्ट स्लाइड. एक चांगला ऑप्शन ज्याच्यामुळे आपण वन्य प्राण्यांचा शेतांमध्ये एंट्रन्स जो आहे तो टाळू शकतो तो आहे इलेक्ट्रिक फेन्स. मेळघाटच्या लगत जे काही गावं आहेत तिथे जिथे श्यामाप्रसाद योजना आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी योजना जी आहे, हे ज्या गावांमध्ये आहे त्या गावांमध्ये, त्याच्यापैकी काही गावांमध्ये सोलर फेन्स जे आहेत हे वन विभागाकडून सुद्धा अवेलेबल सबसिडी रेटवर किंवा काही ठिकाणी कोलॅबरेट केलेला आहे, म्हणजे काही पार्ट जो आहे तो वन विभागाने घेतला, काही पार्ट त्या शेतकऱ्यांनी दिला, अशा कोलॅबरेट करून सुद्धा काही ठिकाणी सोलर फेन्सेस लावल्या गेले आहेत. ठीक आहे. सो सोलर फेन्स जे आहे, इलेक्ट्रिक फेन्स, दिस फेन्स आर इरेक्टेड टू जनरेट आता हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, याच्याबद्दल जास्त काही सांगायची आवश्यकता नाही आहे, पण हे इकॉनॉमिकल आहे सोलर फेन्स जे आहे. फक्त याच्यात एकच प्रॉब्लेम असतो की याचं मेंटेनन्स व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम जो आम्ही बघतो जेव्हा आम्ही फील्डवर काम करतो, तर आम्ही जो बघतो सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे की याच्या बॅटऱ्या चोरी जातात. आपल्यालाही सगळ्यांना कल्पना आहे की सोलर फेन्स लावल्या जाते पण त्याच्या बॅटऱ्या चोरी जातात किंवा सोलर प्लेटच चोरी जाते. ठीक आहे ना. सो हे जर नाही झालं आणि सोलर फेन्स जे आहे ह्याचं थोडंसं मेंटेनन्स जर केलं, सोलर फेन्सचा मेंटेनन्स म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे खालून उगवणारे जे गवत असते
ते गवत जर ह्या वायर्सला जर यांनी शॉर्ट केलं सो त्याच्यामुळे हे फेन्स जे सर्किट्स खराब होतात. ठीक आहे. सो थोडीशी जर त्याची निगा जर आपण राखली व्यवस्थित सोलर फेन्सची, तर हे एक खूप इकॉनॉमिकल आणि खूप जास्त इफेक्टिव्ह वे आहे वन्य प्राण्यांना आपल्या शेतामध्ये एंटर करण्यापासून परावृत्त करण्यासाठी. नेक्स्ट स्लाइड. रिपेलेंट्स. आता हे आपल्या भागामध्ये फार जास्त यूज होत नाही, पण काही राज्यांमध्ये हे रिपेलेंट्स खूप चांगल्या प्रकारे यूज होतात. रिपेलेंट्स म्हणजे हे काही लिक्विड्स असतात, काही सॉलिड्स असतात. बेसिकली हे सगळे हे रिपेलेंट्स ह्याच्यापैकी काही जे आहे, जसं ज्या भागांमध्ये हरणांचा प्रॉब्लेम जास्त आहे, तर आता हा काही भागांमध्ये आम्ही साऊथ साईडला आम्ही एकदा बघितलं होतं की मासे म्हणजे मच्छी आणि लसण ह्याचं ते मिक्सचर करून ते असे गोळे बनवून त्या ठिकाणी टाकतात त्यांच्या बॉर्डरने. सो त्यांचं म्हणणं आहे की हे जे मासे आणि लसण ह्यांचं जे मिक्सचर आहे ह्याच्या वासांमुळे हरणं जे आहे ते शेतांमध्ये येत नाही. ठीक आहे. किंवा साऊथला आम्ही एक स्टडी टूरसाठी गेलेलो असताना त्या ठिकाणी हत्तींचा प्रॉब्लेम जास्त आहे. ठीक आहे. हत्ती शेतांमध्ये घुसतात. सो त्या ठिकाणी त्यांनी खूप सक्सेसफुली उपाय केलेला आहे. मी आपल्या सोबत ह्याच्यासाठी शेअर करतो कारण भलेही आपल्या एरियात हत्ती नाही आहे. ठीक आहे ना, पण जसं त्यांनी त्यांची कल्पकता वापरून हा उपाय शोधला तसं आपण पण काही ना काही उपाय शोधू शकतो. सो त्यांनी त्यांच्या लक्षात हे आलं की हत्ती जो आहे हा मधमाशांना खूप घाबरतो. इव्हन मधमाशीचं जे हमिंग साऊंड जे आहे, जे त्याचा आवाज येतो ना मधमाशीचा, तर ह्या आवाजाला सुद्धा हत्ती घाबरतो. ठीक आहे. तर मग त्यांनी काय केलं की त्यांचे जे बाण जे आहे किंवा फेन्सेस जे आहे त्या ठिकाणी त्यांनी हनी बॉक्सेस ठेवले. ठीक आहे. सो त्या मधमाशांच्या आवाजामुळे किंवा मधमाशाच्या प्रेझेन्समुळे एवढा मोठा हत्ती, विचार करा की एवढा मोठा हत्ती जो आहे त्या ठिकाणी मधमाशांचं प्रेझेन्स असल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये एंटर करत नाही. ठीक आहे. सो ही एक कल्पकता आहे, कोणत्या पुस्तकात हे लिहिलेलं नाही आहे. तर हे त्यांनी प्रॅक्टिकली करून पाहिलं, ह्याच्यात त्यांना सक्सेस मिळालं म्हणून ते लोक करतात. तिसरा उपाय आपल्या महाराष्ट्रात काही भागांमध्ये आम्ही पाहिला आहे की मिरच्यांची धुरी करून ते अर्धवट जाळून ते फेन्सनी टाकतात, धुऱ्याने टाकतात. सो त्यांचं म्हणणं आहे की हे जे आहे ह्याच्यामुळे बरेचदा ससे किंवा छोटे मोठे रोडेंट्स जे आहे किंवा काही प्रमाणात हरणं सुद्धा शेतामध्ये एंटर करत नाही. आणि याच्या व्यतिरिक्त काही केमिकल रिपेलेंट सुद्धा येतात. तर हे महाग पडतात, आपल्याला तेवढंसं प्रॅक्टिकल नाही आहे. पण हे जे कॉमनली जे आपण घरच्या घरी घरगुती उपाय रिपेलेंट जे यूज करू शकतो ते रिपेलेंट्स आपण वापरून पाहायला हरकत नाही आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. प्लांट बॅरियर्स. बरेचदा बांबू किंवा सागरगोटी, आपल्याला कल्पना असेल की सागरगोटी जे आहे किंवा लताकरंज, ज्याचं आयुर्वेदात नाव त्याचं लताकरंज आहे किंवा कॉमनली आपण त्याला सागरगोटी म्हणतो. तर हे सागरगोटी सुद्धा जर आपण आपल्या शेतांच्या धुऱ्यानी लावली सो त्याच्यामुळे पण सागरगोटीच्या जे झुडूप आहे, सागरगोटी काटेरी असते, आपल्याला आयडिया आहे, सगळ्यांना कल्पना असेलच. सो त्याच्यामुळे सुद्धा नीलगाय झाली किंवा हरणं झाले हे शेतामध्ये एंटर करत नाही. सो ह्याचा दोन्ही बेनिफिट आपल्याला मिळतो. एक तर आपल्याला सागरगोटी मिळते जी आपण मार्केटमध्ये विकून त्याच्यातून सुद्धा आपण उत्पन्न घेऊ शकतो. आणि दुसरं की सागरगोटीचं आपण बॉर्डर केल्यामुळे हे ॲनिमल सुद्धा आपल्या शेतांमध्ये एंटर करत नाही. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये बॅम्बू जो आहे, बास, हा सुद्धा ह्याचं प्लांटेशन धुऱ्यांनी केलं जाते आणि ह्याच्यामुळे रेडिली आपल्याला बांबू पण अवेलेबल होतो आणि ह्या बांबूमधून बरेचदा हे ॲनिमल्स जे आहेत हे पण जे यांचं शेतांमध्ये घुसण्याचं प्रमाण जे आहे कमी होतं. ह्याच्या व्यतिरिक्त आता काही भागांमध्ये बाकीच्या स्टेट्समध्ये पण आहे, काही महाराष्ट्रातल्या भागांमध्ये पण काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस डेव्हलप केलेलं आहे ज्याला ॲनिमल डिटेक्शन सिस्टम म्हणतात. ठीक आहे. सो ॲनिमल डिटेक्शन सिस्टम ह्याच्यामध्ये सेन्सर्स लागलेले असतात आणि हे बेसिकली धुऱ्यांनी लावल्या जातात आणि ह्यांच्यामध्ये सेन्सर असतात. ठीक आहे, की त्याच्यासमोरून काही जरी प्राणी क्रॉस झाला तर ते त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक अलार्मिंग सिस्टम असते आणि जर एखादा प्राणी त्या ठिकाणून क्रॉस झाला की लगेच तो अलार्म, म्हणजे त्या अलार्ममध्ये आपलं वेगवेगळे साऊंड सुद्धा रेकॉर्ड करू शकतो. कुत्र्याच्या मुंगण्याची आवाज किंवा माणसांच्या ओरडण्याची आवाज किंवा व्हॉट्सएव्हर जे काही आपल्याला ते रेकॉर्ड करायचं आहे तर रेकॉर्ड करून आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि जर एखादा प्राणी तिथून क्रॉस झाला
तर ते ॲनिमल ते क्रॉस झाल्याबरोबर त्याच्यातनं ते कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज सुरू होतो किंवा माणसांच्या ओरडण्याचा आवाज सुरू होतो आणि त्याच्यामुळे तो प्राणी जो आहे तो तिथून पळून जातो. हे ॲनिमल डिटेक्शन सिस्टम सुद्धा आपण शेतांमध्ये वापरू शकतो की ज्याच्यामुळे आपण वन्य प्राण्यांना शेतांमधून घुसण्यापासून आपण परावृत्त करू शकतो. त्याच्यानंतर एक पुढची गोष्ट जी आम्ही आता महाराष्ट्रात इव्हन आपल्याच भागामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिली आणि खूप सक्सेसफुल आहे ते म्हणजे शेतांच्या धुऱ्याने साडीचं ते लावतात. कारण बऱ्याचदा फेन्स उभारणं हे आपल्याला तेवढंसं प्रॅक्टिकल नाही आहे किंवा आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसेल. सो साडी जी आहे, साडी जर आपण हे असं जसं आपण फोटोमध्ये आपल्याला दिसत असेल की अशा प्रकारे साड्या जरी आपण लावल्या तर ह्याच्यामुळे सुद्धा स्पेशली हरणं, रोही आणि रानडुक्कर जे आपल्या इथले प्रॉब्लेमॅटिक ॲनिमल्स आहेत हे शेतांमध्ये घुसत नाही. ठीक आहे. सो मी काही शेतकऱ्यांसोबत चर्चा पण केली होती. त्यांचं म्हणणं होतं की हे जे मेथड आहे हे खूप सक्सेसफुल आहे आणि खूप इकॉनॉमिकल आहे. अमरावतीला होलसेल मार्केट आहे साड्यांचं. साड्या अगदी कमी भावामध्ये आपल्याला मिळू शकतात. सो स्वस्त भावातल्या साड्या घेऊन आपण त्याच्यात पण त्यांनी त्या साड्या 2 भागामध्ये कट केल्या. पण माझं असं मत आहे की ॲटलिस्ट पूर्ण साडीचा जो पणा असतो म्हणजे 3-4 फुटाचं जे आपण फेन्सिंग जर आपण केलं सो ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळतो आणि आपण वन्य प्राण्यांना जे आहे ते आपण आपल्या शेतांमध्ये एंटर करण्यापासून परावृत्त करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. सो थँक्यू. मला वाटते मेन जे मला सिन्स आपण ॲग्रिकल्चर विभागाशी रिलेटेड आहात सो बेसिकली शेतांमध्ये होणाऱ्या वन्य प्राण्यांचे हल्ले आणि क्रॉप रेडिंग किंवा पीक नुकसान हे 2 विषय मला आपल्याशी चर्चा करावेसे असे वाटले होते. सो माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं मी नक्की आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्या पुढे जर कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. स्क्रीनवर हा माझा फोन नंबर आहे. हाच व्हॉट्सॲप नंबर सुद्धा आहे. जर सपोज कोणाला काही अस्वलींबाबत किंवा बिबट्यांबाबत जर आपल्याला काही प्रश्न असतील आपल्या मनामध्ये आपण विचारू शकता किंवा नंतर जरी आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण मला व्हॉट्सॲप करू शकता. कॉल बरेचदा अटेंड होऊ शकत नाही कारण एक तर मी पेशन्समध्ये राहिलो तर कॉल अटेंड होत नाही किंवा मग काही वर्कशॉप्स सुरू असतात कारण माझे पूर्ण राज्यभर भ्रमंती सुरू असते. आता लॉकडाऊनमुळे बंद आहे. पण सेशनमध्ये असताना बरेचदा कॉल अटेंड होत नाही. सो मग असं नको वाटायला अरे मी डॉक्टरांना फोन केला पण डॉक्टरांनी फोन उचललाच नाही म्हणून मग परत फोन तुम्ही करणार नाही. म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय की जर सपोज कॉल अटेंड नाही झाला सो जस्ट एक व्हॉट्सॲपवर मेसेज टाका. मी नक्की आपल्याला रिप्लाय करेल जे काही आपली शंका असेल. आता आज जी आपण आज चर्चा केली आहे सो आजच्या चर्चेमधून जर आपल्याला काही विचारायचं असेल काही शंका असेल तर आपण विचारू शकतो. थँक्यू ऑल ऑफ. प्रश्न विचारायचे असतील तर कृपया विचारा. मला मात्र एक प्रश्न विचारायचा आहे सर. जी मॅडम. एक मी अकोल्याची आहे नेटिव्ह. मी एक विषय बघितला होता की रानडुक्कर किंवा हे जे हरण हे त्रास देतात यांना उचलून म्हणजे एका ठिकाणाहून उचलून मेळघाट किंवा त्यांच्या जे ओरिजिनल नॅचरल हॅबिटॅट आहेत तिकडे नेऊन सोडणे. तर त्यासाठी लागणारा खर्च त्यासाठी लागणारे सगळे नो हाऊस तर हा कितपत फिजिएबल आहे? मॅडम पहिली गोष्ट तर आपण जो म्हणता की रानडुकर किंवा स्पॉटेड म्हणजे चितळ किंवा नीलगाय ह्यांचं नैसर्गिक अधिवासच आपले शेत आहे. सो हे जंगलातून बाहेर आलेले नाही आहे. सो त्याच्यामुळे ह्यांचं नैसर्गिक अधिवासच आपले शेत आहे. सो इथून ह्यांना काढणं शक्य नाही आहे. आणि दुसरा आपण जो खूप महत्वाचा मुद्दा ऍक्च्युली ह्याच्यावर वन विभागामध्ये आपण विचार करतो आहे. याचं वरिष्ठ स्तरावर ह्याचा विचार सुरू आहे. कारण मेळघाट आपल्याला आयडिया आहे अकोलाशी आपण अकोल्यापासून आहात म्हणजे अकोला मेळघाटला लागूनच आहे. सो मेळघाटमध्ये बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये हर्बिओर्सची संख्या कमी आहे. सो हा एक विचाराधीन आहे की अशा ज्या शेतांमधून जिथे हे प्रॉब्लेमॅटिक ॲनिमल्स आहे सो इथून ह्यांना पकडणं आणि ह्यांना मग मेळघाटमध्ये नेऊन सोडणं. पण ह्याच्यामध्ये जसं आपण अंडरलाईन केलं तो महत्वाचा मुद्दा आहे की याच्यासाठी आर्थिक जो भाग आहे किंवा आर्थिक जो पार्ट आहे हा तेवढंच प्रॅक्टिकल नाही आहे. म्हणजे एखाद्या भागातून 30-40 नीलगाय पकडणं आणि मग ते मेळघाटला नेणं आणि सोडणं. आणि दुसरा याच्यामध्ये प्रॉब्लेम हा असतो की अँटीलोप्स जे आहे म्हणजे चितळ किंवा नीलगाय सो हे खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात. आपणही पाहिलं असेल की जर एखादं चितळ एखाद्या म्हणजे इंज्युअर्ड असेल आणि माणसांनी त्याला पकडून किंवा उचलून दवाखान्यात जरी नेलं दवाखान्यात नेपर्यंत तो ठीक असतो. पण जेव्हा त्याला दवाखान्यातून ट्रीटमेंट करून आपण एखाद्या ठिकाणी ठेवतो वन विभाग तर तिथं ते दगावते. कारण हे ॲनिमल्स खूप सेन्सिटिव्ह असतात ह्युमन हँडलिंगला.
सो जर माणसांची हाताळणी जास्त झाली तर ते शॉकमध्ये जातात आणि त्याचा मृत्यू होतो. सो तो पण एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी आहे टेक्निकल सोल्युशन्स आहे ह्यांना रेस्क्यू करण्यासाठी किंवा पकडण्यासाठी. पण महत्वाचा जो भाग आहे तो आर्थिक जो भाग आहे तो याच्यासाठी एक तर म्हणजे पॉलिटिकल विल, मराठीत काय म्हणतात त्याला, राजकीय इच्छाशक्ती. राजकीय इच्छाशक्ती आणि दुसरा आर्थिक त्याच्यासाठी जो आहे रिक्वायरमेंट ती. सो ह्या दोन गोष्टी जर फुलफिल झाल्या तर हे एक चांगलं सोल्युशन असू शकते. फिजिबल प्रोजेक्ट आहे. हो, नक्की नक्की. याच्यासाठी राजकीय इच्छा जर असली आणि याच्यासाठी आर्थिक तरतूद जर करण्यात आली, सो डेफिनेटली इट विल बी अ गुड थिंग. याच्यामुळे दोघांचाही फायदा होईल की जंगलांमध्ये हर्बिव्हर्सची पॉप्युलेशन वाढेल आणि शेतांमधली जी हर्बिव्हर्सची पॉप्युलेशन आहे ती आपल्याला कंट्रोल करता येईल. कारण क्युलिंग जी आहे म्हणजे जी मारण्याची जी पद्धत आहे ही नक्कीच विवादास्पद आहे आणि याच्यावर बरेच लोक ऑब्जेक्शन सुद्धा घेतात. ठीक आहे, थँक्यू. पार्टिसिपंट मध्ये कोणाला काही प्रश्न विचारायचे नसतील तर मी ट्रेनिंग कन्क्लूड करते. सरांनी आज खूपच म्हणजे अतिशय नवीन असा अनटच या विषयाला हात घातलाय आणि असे आपण ऍग्रिकल्चर मध्ये असताना आपल्याला प्रश्न खूप असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न, आपले प्रश्न, आपल्या दौऱ्यांचे प्रश्न, शेतातून किंवा बुलढाण्याकडे जाणारे लोक बोथा मार्गे जातात, अनेक प्रश्न असतात परंतु उत्तर सापडत नाहीत बऱ्याचदा. आज तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा खूप एक्सलंट प्रेझेंटेशन होतं. मी स्वतः पूर्ण कम्प्लिटली ते तुम्हाला वॉच करत होती कारण माझाही हा खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तर मला पण खूप सारे उत्तरं मिळाली. काही लोक साड्यांचा जो असं वाटत होतं, म्हणजे मला पर्सनली वाटत होतं की साड्या हा खरंच फिजिबल मार्ग असेल की कोणीतरी नुसता मेंढी पलन सारखं एक जण करतोय, 4 जण करतात. पण आज त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं की तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा तो इश्यू होता. तर मॅडम इथे मी ऍड करू इच्छितो की आपल्या पेक्षा गुजरातमध्ये हा पॅटर्न खूप जास्त युज होतो आणि खूप सक्सेसफुल आहे. गुजरातमध्ये हे साडीवाला पॅटर्न जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे ते लोक युज करतात. तेच म्हटलं आज तुमच्या प्रेझेंटेशन मधून खूप नवीन नवीन आणि खूप रिफाईन झालं काही नॉलेज. तर तुमचे मी व्यक्तिशः ज्योती चोरे आणि आमच्या रामेती तर्फे टीम तर्फे खूप आभार व्यक्त करते. परत परत आपण एक दोनदा भेटू या विषयावर, कारण की हा जो मॉब आहे हा माझा 5 जिल्ह्याचा जरी असला तरी रिप्रेझेंटेटिव्ह लोक असतात. फक्त 25 लोकांची बॅच असते. आमचं जवळपास पूर्ण डिव्हिजन मध्ये 3-3.5 हजार लोक आहेत आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. प्रत्येकाच्या घरी शेती आहे, प्रत्येक एका शेतकऱ्याच्या घरी जातो, प्रत्येकाचे मार्ग शेतातून आहे. आमचे अनेक क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट्स आणि अनेक फील्ड ड्युटीज आहेत, तिथे सुद्धा आमचं सारखं कन्फ्लिक्ट होत असते. त्यामुळे मी म्हणजे तुम्हाला विनंतीच करीन की तुम्ही आमच्यासाठी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटसाठी रामेतीसाठी महिन्यातून एक तरी वेळ काढूनच ठेवा आणि आम्ही तुम्हाला जेव्हाही सांगू तेव्हा तुम्ही प्लीज याच पद्धतीने आमच्या समोर या. तर पार्टिसिपंट तर्फे तुम्हा सर्वांचे, तुमचे, पार्टिसिपंटचे आणि तुमचे आभार मानते. आपलं जे 2 दिवसीय कृषी वनीकरण आणि सिल्व्हीपाश्चर लागवड व्यवस्थापन कार्यक्रम होता तो आता या सत्रानं आपण संपुष्ट करतो. या सत्रानं आपलं प्रशिक्षण संपल्याचं मी जाहीर करते. परंतु मी आपल्याला गुगल फॉर्म पाठवलाय, त्या गुगल फॉर्मवर कृपया फीडबॅक मला द्यावेत, जे मी सरांपर्यंतही पोहोचवी. आम्ही लेक्चरर पर्यंत सुद्धा पोहोचवत असतो. जर त्यात काही करेक्शन्स असतील तर आम्ही अगदी हंबल रिक्वेस्ट असते आमची तुम्हाला की कृपया आमच्या लोकांना याबद्दल द्या. आपलं नॉलेज ॲडिक्वेटच असतं परंतु कधी कधी आपला अँगल आमचा वेगळा असतो, त्यामुळे आम्ही ते यांच्या प्रशिक्षणार्थींकडून तुमच्याकडे पोहोचत असतो. तर कृपया प्रशिक्षणार्थींना विनंती की त्यांनी फीडबॅक द्यावे आणि कोणाला जर काही विचारायचं नसेल तर मी सरांची रजा घेते. धन्यवाद.